चला आपण सगळ्यांनी आता जिथे आहोत तिथून छान आपण भजन करूया। आजचा विषय समजायला गेलं तर पटकन समजू शकतो आणि तसं बघायला गेलं तर खूप जटिल होऊ शकतो। त्याच्यामुळे आपण स्वतःला सगळ्या गोष्टींपासून डिटॅच करून आपण आपल्या गोष्टीकडे येऊया। खूप सुंदर विषय आजचा। असा विषय आहे की जो विषय तुम्ही जर समजलात तरच अध्यात्म होऊ शकतं आणि तो जर नाही समजलात तर तुम्ही कितीही पोथी पुराण वाचा, तुम्ही कितीही तीर्थांच्या धिंडवळ्या करा, काहीही फरक पडणार नाही। जोपर्यंत कळत नाही ज्ञान काय आहे तोपर्यंत पायरी पुढे सरकणार नाही, कशाचीच सुरुवात होणार नाही। त्याच्यामुळे सगळ्यांनी आपल्या मनाला स्थिर करूया। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रांवृता, या वीणावरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवी सदा वंदिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा, मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवं। माधुर्य रसकल्लोळां शिवशैत्येकरूपिणी, अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेश नन्दिनी। नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे, फुल्लारविन्दाय तपत्र नेत्र, येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपः। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं, व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्, अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम्, अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरुज्ञान देव भगवंत। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। आपला अध्याय क्रमांक 5 चालू आहे, कर्मसन्यास योग। आपण अध्यायाचे 14 श्लोक पूर्ण केलेत। आपण 15व्या श्लोकापासून आज सुरुवात करणार आहोत। 15, 16, 17 आणि 18 अत्यंत सुंदर आहे। आणि आत्तापर्यंत असं ऐकलं असेल की जसं आपण त्या दिवशी समजून घेतलं मन म्हणजे काय, शरीर म्हणजे काय, अकर्म राहणं म्हणजे काय, नेमकं आतली स्थिती अकर्म ठेवणं याचा अर्थ काय हे आपण समजून घेतलं असेल। त्याच्या पुढे एक पाऊल जायचं आपल्याला आणि ते जाण्यापूर्वी जे श्लोक आहेत ना आपण त्यांचा एकदा उच्चार करून घेऊया। आणि एक कोणीतरी ताई आहेत त्यांनी प्रश्न विचारला होता आपल्याला व्हिडिओवरती खाली, एका ओवीचा अर्थ त्यांनी विचारलेला, तर ती ओवी मी इथे लिहिलेली आहे। ओवी क्रमांक 400 आहे ती 18व्या अध्यायाची। त्यांनी विचारलेलं की तैसे हरपले आपणपे पावे, तै संताते पाहता गिवसावे, म्हणोनी वानावे ऐकावे तेची सदा। बरं दिसतंय ना सगळ्यांना, स्क्रीन दिसते ना? ओके, तर ही ओवी अत्यंत महत्वाची आहे। तर त्या ओवीचा जो शेवटचा भाग आहे ना तो आधी सांगते, म्हणोनी वानावे ऐकावे तेची सदा।
आपण सध्या जे करतो आहोत ना, दर मंगळवारी किंवा दर आठवड्याला एकदा भेटून ते आपण तेच करतो. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. आता काय वानावं आणि काय ऐकायचं ना, ते आपण आजच्या सेशनमध्ये बघायचंय. पण आपण तेची सदा आपण करतोय. सगळ्यांचं अभिनंदन की आपण जे संतांनी सांगितले ते निदान करण्याचा प्रयत्न तरी करतोय. भले आपले पाय तेवढे मजबूत नाहीयेत, भले आपला रस्ता हाच आहे की नाही नेमका, रस्ता हा आहे हे माहिती आहे, पण कसं आहे, रस्त्याच्या मधून चाललोय की रस्त्याच्या कडेने चाललोय आपण, ऍक्सिडेंट होणार आहे का, कोणाचा धक्का लागणार आहे का, हे आपल्याला माहिती नाहीये, पण आपण चालायचं काम करतोय. आणि जो प्रयत्न करतो ना त्याला भगवंत साथ देतो. एवढं मात्र सूत्र या जगामध्ये कुठल्याही दगडावरती कोरण्यापेक्षा आपण मनावरती करूया की जो प्रयत्न करतो ना त्याला भगवंत साथ देतो. आपण त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतोय. सो लेट मी कॉंग्रॅच्युलेट यू ऑल की वी आर ऑन अ राईट पाथ. वेदर वी आर फॉलिंग डाऊन, वेदर वी आर गेटिंग अप अगेन, आपण पडतोय, आपण उठतोय, आपण अनेक वेळा अडचणी येत आहेत मध्ये, तरी सुद्धा आपण योग्य मार्गाने चाललो आहोत. घाबरायची गरज नाहीये. श्लोक क्रमांक 15 आधी आपण उच्चार करून घेऊया. गंमत आहे याच्यामध्ये. उच्चार करून घेऊया. नादत्ते कस्यचित् पापं, नादत्ते कस्यचित् पापं. पच्या वरचा अनुस्वार न उच्चारायचा कारण पुढे न आहे, न नळातला. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः. न चैव सुकृतं, तच्या वरचा जो अनुस्वार आहे तो थोडासा व बोलायचा आहे. न चैव सुकृतं विभुः. अज्ञानेनावृतं ज्ञानं, अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. जन्तवः, जन्तवः, तव हा विसर्गाचा हा बोलायचा आहे. ठीक आहे. सोप्पा आहे श्लोक, काहीच अवघड नाहीये. आपण एवढे अवघड श्लोक बघितलेत की हे श्लोक काहीच अवघड नाहीयेत. माझ्या मागून बोलायचं एक एक चरण. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः. अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे की सर्वव्यापी परमेश्वरही कोणाचे पापकर्म किंवा पुण्यकर्म स्वतःकडे घेत नाही, परंतु अज्ञानाने ज्ञान झाकले गेलेले आहे, त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मोहित होतात. यातला ना कुठला शब्द महत्वाचा आहे, जे दुसरं चरण आहे ना ते अत्यंत महत्वाचं आहे. अज्ञानाने ज्ञान झाकले गेलेले आहे, त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मोहित होतात. मी अशी अपेक्षा करते की ह्या ओवीचा अर्थ ज्यांनी विचारलेला ज्ञानेश्वरीच्या, ती व्यक्ती इथे उपस्थित असेल, आणि जरी उपस्थित नसली तरी नंतर हा व्हिडिओ ऐकेल आणि त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. अत्यंत महत्वाची ओवी होती आणि त्याचा अर्थ समजणं अत्यंत महत्वाचं आहे. त्या ओवीमध्ये सगळं सामावलेलं आहे. मागच्या पुढच्या ओव्या जर बघितल्या त्याच्यामध्ये सगळं सामावलेलं आहे. श्लोक क्रमांक 16. ज्ञानेन तु तद ज्ञानं, ज्ञानं ज्ञानेन तु तद ज्ञानं येषां नाशितमात्मनः. येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानं. तेषां मचा हलंत, तेषां आदित्यवज ज आहे ना तो ज जहाजातला. तेषां आदित्यवज ज्ञानं प्रकाशयति तत्परम. अत्यंत सोपे आहेत, काहीच अवघड नाहीये. खालचा शब्द मी उकलून लिहायला हवा होता पण मी लिहिला नाही. तेषां थांबायचं. तेषां आदित्यवज ज्ञानं, तेषां आदित्यवज ज्ञानं प्रकाशयति तत्परम. ठीक आहे. माझ्या मागून बोला आता. ज्ञानेन तु तज्ज्ञानं येषां नाशितमात्मनः. तेषां आदित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम.
न च्या वरचा अनुस्वार म बोलायचा, कारण पुढे प आहे म्हणून. ठीक आहे. याचा अर्थ असा होतो, परंतु ज्याचे अज्ञान परमात्म ज्ञानाने नाहीसे झालेले आहे, त्याचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानंद घन परमात्म्याला प्रकाशित करते. पहिल्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतोय, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पहिल्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की अज्ञानी जे लोक आहेत ना, अज्ञानी लोक, त्या अज्ञानी लोकांचं ज्ञान झाकलं गेलेलं आहे, त्यामुळे ते अज्ञानी लोक मोहित होतात. ठीक आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतोय, परंतु जे अज्ञान आहे ते परमात्म्याच्या ज्ञानाने नाहीसं होतं आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी असणारा सच्चिदानंद घन, प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे सद, चिद, आनंद आणि घन परमात्मा प्रकाशित करतं. कोण? ज्ञान ते प्रकाशित करतं. पुढच्या श्लोकाकडे येऊया. कोणीही घाबरू नका, याच्यामध्ये काहीही अवघड नाहीये, आपण समजून घेणार आहोत काय त्याचा अर्थ. पुढच्या श्लोकाचा ना पूर्ण चरणच एक शब्द आहे, तो संधी विग्रह करून वरती लिहिलेला आहे. तद्बुद्धयस 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 तदात्मानस तन्निष्ठास तत्परायणः. अगदी सोपं करून लिहिलंय. ठीक आहे. घाबरायचं नाही, लाल अक्षरात लिहिलेलं वाचायचं. तद्बुद्धयस तदात्मानस तन्निष्ठास तत्परायणः. सोपं आहे एकदम. गच्छन्त्य गच्छन्त्य पुनरावृत्तिं गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूत कल्मषः. ज्ञाननिर र हलंत आहे, ज्ञाननिर्धूत कल्मषः. ठीक आहे. मी पुन्हा एकदा बोलून दाखवते. तद्बुद्धयस्तदात्मानस तन्निष्ठास्तत्परायणः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषः. ज्ञाननिर्धूतकल्मषः. ठीक आहे. हा, माझ्या मागून बोला सगळ्यांनी. तद्बुद्धयस्तदात्मानस तन्निष्ठास्तत्परायणः. गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषः. पुन्हा एकदा बोलूया. गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषः. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे की ज्याचे मन व बुद्धी तद्रूप झाली, म्हणजे भगवंताबरोबर एकरूप झाली आणि सच्चिदानंद घन परमात्म्यातच त्याचं नित्य ऐक्य आहे, तो तिथेच नित्य वास करतो, असा ईश्वर परायण पुरुष ज्ञानाने पापरहित होऊन परमगतीला प्राप्त होतो. याच्यावरती आपल्याला बोलायचं आहे या श्लोकावरती. पुढचा श्लोक क्रमांक 18 अत्यंत सोपा आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी. शुणी चैव स्वपाके च पंडिताः समदर्शिनः. पंडिता समदर्शिनः. पंडिताच्या नंतरचा जो विसर्ग आहे तो बोलायचा नाही, कारण पुढे स आहे. ठीक आहे. शुणीचैव स्वपाके च. इथे ना ही निळी दांडी इथे हवी होती. ही निळी दांडी च नंतर पाहिजे होती, इथे थांबायचे आपल्याला. शुणीचैव स्वपाके च पंडिता समदर्शिनः. आता माझ्या मागून बोला एक एक चरण. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी. शुणी चैव स्वपाके च पंडिता समदर्शिनः. ज्याला प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये ज्ञानी व्यक्तीची लक्षणे द्यायची असतात ना, त्याच्यासाठी हा श्लोक एकदम महत्वाचा आहे.
पाठ करून ठेवा. ज्याला ज्ञानी व्यक्तीची लक्षणं सांगायची, स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगायची, संतांची लक्षणं सांगायची, विटेवरी दृष्टी समचरण साजिरी याचं कोणाला विश्लेषण द्यायचंय, त्याच्यासाठी हा श्लोक प्रमाण म्हणून घेतला पाहिजे. तो ज्ञानी पुरुष, तो स्थितप्रज्ञ, तो ब्रह्मज्ञानी, ते संत, ते ऋषीमुनी, ते सगळे ब्रह्मज्ञानी लोक ते काय करतात, जे विद्यासंपन्न आहे, जे ज्ञानी आहेत ते लोक विद्या आणि विनय यांनी युक्त असलेले ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीनेच पाहतात. या सर्वांना समदृष्टीनेच पाहतात. आता आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोक आहेत ज्यांना आपण ओपनली चांडाळ बोलणार नाही, पण ते लोक सगळंच खातात आणि जे सगळंच काहीही खातात पितात त्यांना चांडाळ म्हणतात ना. येत आहे ना लक्षात तुमच्या? म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ना वारकरी संप्रदायामध्ये ना म्हणतात ना की मितुले आणि रसाळ वगैरे असे शब्द माऊलींची आज्ञा आहे म्हणून, किंवा माऊलींनी आज्ञा दिली नाहीये एखाद्याचं मन दुखवायला म्हणून आपल्याला बोलता येत नाहीत. पण असे सगळे लोक चांडाळ आहेत की जे काहीही करतात. पण जो ज्ञानी व्यक्ती आहे ना त्याच्यासाठी एखादा ब्राह्मण आणि तो चांडाळ दोन्ही एकाच लाईनीत आहेत. त्याच्यासाठी हत्ती, कुत्रा, गाय सगळे प्राणी एकाच लाईनीत आहेत. गाय जरी पूजनीय असली आणि कुत्र्याला जरी आपण हाड बोलत असलो तरी ते दोन्ही प्राणी एकाच ओळीमध्ये बसतात त्या ज्ञानी पुरुषासाठी, असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. श्रोते हो, नीट समजून घ्या. श्लोक क्रमांक 18 मध्ये त्याचं लक्षण सांगितलं आहे. ज्ञानी व्यक्तीचं लक्षण श्लोक क्रमांक 18 मध्ये सांगितलेलं आहे. पण तो ज्ञानी व्यक्ती ज्ञानी कसा होतो त्याच्यासाठी आधीच्या श्लोकांमध्ये विवेचन केलेलं आहे. श्लोक क्रमांक 15 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आपण स्वतःला चुकीचं समजून घेतो, कशा प्रकारे आपण मिथ्या कल्पनांमध्ये अडकलेलो आहोत हे त्यांनी श्लोक क्रमांक 15 मध्ये सांगितलंय. 16 मध्ये त्यांनी कशा प्रकारे ज्ञान प्रकाश रूप आहे आणि जे अज्ञान दूर करतं हे सांगितलेलं आहे. आणि 17 आणि 18 मध्ये त्याचं लक्षण वर्णन केलेलं आहे. आता सगळ्यांनी माझ्याबरोबर जोडून राहा. आपले सगळ्यांचे आपण श्लोक आजचे बोलून झालेले आहेत. आता नीट ऐका बरं का. आपण थोडा वेळ ना हे विसरून जाऊया की आपण वारकरी आहोत. थोडा वेळ आपण हेही विसरून जाऊया आपण हिंदू धर्मातले आहोत. थोड्या वेळानं आपण सगळंच विसरून जाऊया, आपण स्त्री पुरुष सगळं विसरून जाऊया, आपला धर्मही विसरूया. आपण असंच बघितलं ना तर प्रत्येक जण कुठला ना कुठला तरी धर्म मानतो. प्रत्येक जण, कोणी ख्रिश्चन मानतोय, कोणी ईसाई धर्म मानतोय, कोणी इस्लाम धर्म मानतोय, कोणी हिंदू धर्म मानतोय, कोणी जैन धर्म मानतोय, कोणी शीख आहे. इथे प्रत्येक जण कुठला ना कुठला तरी धर्म मानतोय. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी ना अशा व्यक्तीला पूजतोय, अशा शक्तीला पूजतोय की जी शक्ती त्याच्यापेक्षा मोठी आहे. ठीक आहे, हा एक सगळ्यात मोठा असणारा समज. दिस इज द बिगेस्ट मिथ एव्हरीवन इज कन्सिडरिंग. आपण प्रत्येक जण कोणाला ना कोणाला तरी मानतोय. दुसरी गोष्ट, आपण प्रत्येक जण रोजच्या आयुष्यामध्ये जगताना, आपण आत्ता इथे असलो ना, आपण प्रवचन ऐकताना, कीर्तन ऐकताना आपल्या सगळ्यांची मनस्थिती चांगली असते. पण इतर वेळेस आपण एकतर भूतकाळामध्ये असतो किंवा आपण भविष्यकाळामध्ये असतो. एकतर भूतकाळाचा विचार करत असतो किंवा भविष्यकाळाची आपल्याला चिंता लागून राहिलेली असते, किंवा भूतकाळातलं टेन्शन असतं की असं का झालं, माझ्याच बरोबर का झालं, या गोष्टींचं आपल्याला टेन्शन असतं. प्रत्येक वेळेस ना आपण कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा विचार करतो आहोत, कुठल्या ना कुठल्या गोष्टीबरोबर चिकटलेले आहोत. उदाहरणच द्यायचं झालं ना तर मी गेल्या वेळेस काही दिवसांपूर्वीच असेल, अरिजित सिंगचा, आता एकदम प्रसिद्ध गायक आहे, त्याचा मी एक छान व्हिडिओ ऐकला, रील ऐकली. त्या रीलची सुरुवातच अशी होती, तो समोरचा जो पॉडकास्ट घेतोय त्याला असं सांगतोय की हम कुछ भी कर सकते हैं, आपण काहीही करू शकतो. पल्लवीताई, आपण काहीही करू शकतो, आपण काहीही खाऊ शकतो. कोणी सांगितलंय आपल्याला की हेच खायचं असतं? कोणी सांगितलेलं आहे? तुम्ही विचार केला ना, कोणी सांगितलेलं आपल्याला अशीच पूजा करायची असते, पूजा बिजा सगळं गेलं उडत गेलं सगळं, असंच जगायचं असतं हे कोणी सांगितलेलं आहे? कोणी सांगितलेलं हे पंजाबी ड्रेसेस घालायचं असतं? कोणी सांगितलेलं साडीच नेसायची असते? तो अरिजित सिंगचं वाक्य मला इतकं आवडलं. तो असं म्हणतो की आपण काहीही करू शकतो. अरे, वी कॅन डू एनिथिंग. खरंच आपण काहीही करू शकतो, काहीही. तरी सुद्धा आपणच स्वतःला बंधनांमध्ये अडकवून ठेवलेलं आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर मध्यंतरीने आत्ता पण माझी खूप निंदा होते की अशा प्रकारचे कपडे वगैरे घालून हे लोक बोलतात वगैरे, अशी खूप निंदा होते. पण ज्ञानोबा तुकोबांना हेच अपेक्षित आहे, तुम्ही बंधनांपासून मुक्त होणं. कुठल्याच बंधनात राहू नका, कुठलंच बंधन नाही. मग ते असलेच कपडे घालायचे, तसलेच कपडे घालायचे, हेही बंधन आहे. हेच खायचं, तेच खायचं. आता त्याच्यामध्ये शाकाहार वगैरे ते सगळा प्रश्न नंतरचा येतो, तो तुमच्या चॉईसचा येतो. त्यात पण आपण स्वतःला बांधून ठेवले की मी हेच करणार, मी असंच वागणार. विवेकानंदांना हे मान्य नव्हतं. आता अरिजित सिंग सारखी लोक असतील ना, मला असं मनापासून वाटतं की जी लोक ना
उच्च कोटीची कल्पकता ठेवतात. जी लोक कलेमध्ये उच्च कोटीचं शिखर गाठतात ना, ते सगळे आध्यात्मिक असतात. जर तुम्ही अरिजित सिंगचं इतर वेळेचं जरी वागणं बघितलं ना, तरी तो माणूस अत्यंत साधा आहे, अत्यंत सामान्य लोकांसारखा राहतो, कुठलेच बॅरियर ते बाळगत नाहीत. म्हणून मला आत्ताची पिढी पटते. आत्ताची पिढी म्हणते की लग्न तरी का करायचं, दे फील लाईक की लग्न तरी का करायचं. जर एखादा मुलगा एखाद्या मुलीबरोबर कमिटेड आहे, त्याला ती खरंच आवडते आणि तिला तो खरंच आवडतो ना, तर लोकांनी मान्यता द्यायची काय गरज आहे. आता याचं विभत्स स्वरूप म्हणजे अनेको घाणेरडं लिव्हिंग रिलेशन, हे असलं तसलं फालतू त्याचं विभत्स स्वरूप येतंय समोर. पण त्यातला मूळ गाभा जर तरुणाईचं खरं म्हणणं बघायला गेलं ना, तर ते खरंच डिवाइन पद्धतीने विचार करतात, ते मोकळ्या पद्धतीने विचार करतात की ही गोष्ट का करायची आहे बाबा. मला वर्क फ्रॉम होम काय आहे, वर्क फ्रॉम होम काय आहे, आम्हाला का ऑफिसला जायचंय, जे आम्ही घरी बसून करणार तेच आम्ही ऑफिसला जाऊन करणार, का करायचंय. आत्ताचं जर तुम्ही आधुनिक जग बघाल ना, तर तरुणाईना हेच सगळे प्रश्न विचारते. ह्या प्रश्नांची उत्तरं सो कॉल्ड कीर्तनकार प्रवचनकारांना देता येत नाहीत, म्हणून ती तरुणाई प्रवचनाला आणि कीर्तनाला येऊन बसत नाही. सिंपल उत्तर आहे त्याचं. त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाही की ही गोष्ट का करायची. आजपासून ना तुम्ही एक एक्सरसाइज करा, एक व्यायाम करायचा. प्रत्येक गोष्ट करताना विचार करायचा की हे मी का करते. फॉर एक्झाम्पल, मी उचलली कॉफी पिली, याच कपातून का पितेय मी, याच कपातून का पितेय, याच कपातून का पिते मी, कॉफीच का पिते मी हेच का करते. प्रत्येक वेळेस हा विचार करा की मी हे असंच का करतोय. तुमच्या लक्षात येईल की आपण प्रत्येक गोष्ट करत असताना एक कुठला तरी समज आपण मनामध्ये धरलेला आहे. प्रत्येक गोष्ट करत असताना आपण मनामध्ये कुठला तरी समज धरलेला आहे आणि त्या समजाला धरून आपण चाललेलो आहोत. विचार करा. ज्ञानेश्वरीचा व्हिडिओ ना आज सगळ्यांनी जाऊन युट्यूबचा बघा आणि खालच्या कमेंट वाचा. ताई, काल रात्री तर एक जणांनी प्रश्न विचारला की ताई, एवढीच संख्या, एवढी अमुक संख्या रोज वाचायची असते का. कसे पडतात हे प्रश्न, विचार करा ना. कारण तुम्हाला ना बांधून ठेवलंय. हे जे स्पीकर आहेत ना, हे जे प्रवचनकार कीर्तनकार, ह्या लोकांनी ना बांधून ठेवलंय आणि सगळ्यात महत्वाचं घाबरवून ठेवलंय की हे असंच करायचं, ते तसंच करायचं. मग भले ते अध्यात्म असू द्या आणि रोजचं जगायचं आयुष्य असू द्या. अरे मटन चिकन खाल्लं की तुला पाप लागणार. कसं काय पाप लागणार. त्याच्या मागचं रिझन पाप हे नाहीये, त्याच्या मागचं रिझन खूप वेगळं आहे. प्रत्येक गोष्ट जर बघायला गेलं ना, तर आपल्याला कशा ना कशामध्ये तरी अडकवून धरलेलं आहे. कपडे घालायचे, अरे त्या वारीमध्ये तर मला एक जणांचा फोन आला, त्या व्यक्तीचं असं म्हणणं होतं, हे खरं झालंय माझ्या बरोबर गेल्या आठवड्यामध्ये. त्या व्यक्तीचं म्हणणं होतं, ताई माझी बायको ना साडी नाही नेसत आहे. म्हणलं म्हणजे, ताई ती ड्रेस घालते. आता आपण काय पिकनिकला आलोय का ड्रेस घालायला. आता आपल्या गावाकडची लोक, त्यांच्यासाठी ड्रेस घालणं पण खूप मोठी गोष्ट असते. तर त्या बिचारीचं म्हणणं एवढंच होतं की रोज चालायचंय, मला ड्रेस घालायचंय. आणि तो माणूस म्हणत होता, आपण हिंदू धर्माचे आहोत, आपला धर्म आपण पाळला पाहिजे, तू साडी नेसली पाहिजे. खरंच आर यू मॅड. तुमच्या लक्षात येतंय का मी काय बोलू इच्छिते. त्या माणसाला, त्या व्यक्तीला, हा बरोबर ताई, आपण बोलूया याच्यावरती आणि पर्सनल वरती चालू शकतं. त्या व्यक्तीला मी काय उत्तर दिलं तो प्रश्न पुढचा आहे. पण हिंदू धर्मामध्ये साडी नाही लिहिलेली आहे बाबा. कुठल्या तरी चित्रकारांनी, बरोबर, कुठल्या तरी चित्र, बरोबर. मी मनातल्या मनात म्हणलं, अरे बाबा मी ड्रेस घातला तरी मी स्वतःला महान समजते, कारण मी ड्रेस घालत नाही इतर वेळेस सुद्धा, मी नेहमी फॉर्मल वरती असते. तू कसं काय असं म्हणू शकतो की साडी घालणं म्हणजे हिंदू धर्म. आणि ते बिचारीचं त्याने डोकं खाल्लं होतं. प्रत्येक गोष्टीमध्ये ना आपल्याला बांधून ठेवले, प्रत्येक गोष्टीमध्ये ना आपल्याला कुठल्या तरी का प्रेशर खाली ठेवलेलं आहे. आणि त्याचं सगळ्यात मोठ्या गोष्टीचं नाव आहे पाप पाप पाप. प्रत्येक गोष्टीमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा. आता जरी मी इथे ना स्पर्धा ठेवली ना की तुम्हाला मी काहीतरी देणार आहे, तुमच्यापैकी फक्त 2 लोकांना मी काहीतरी देणार आहे, तरी तुम्ही लोक घाबराल की आमच्यातलं 2 म्हणजे कोण. मी पहिलं नाव घेतलं की सगळेजण मनात सगळ्यांच्या येईल, अरे शिट, मला वाटलेलं माझं नाव येईल. मनामध्ये थोडी भीती येईल, थोडासा राग येईल. परत दुसऱ्या नावासाठी सगळेजण उत्सुक बसाल की कोणाचं नाव. एक प्रकारची विशिष्ट भीती आणि एक विशिष्ट प्रकारचं औत्सुक्य म्हणता येणार नाही त्याला, उत्सुकता म्हणता नाही येणार त्याला. त्याच्यामध्ये नाही लागलं तर राग आहे, आणि जर नाही लागलं तर भीती आहे, राग आहे, नाव लागण्याच्या आधी भीती आहे, आणि जर नाही लागलं तर राग आहे. मी एखादी गोष्ट द्यायची म्हटली तरी तुम्हाला भीती वाटणार आहे. आणि जर मी म्हटलं की तुमच्यापैकी दोघांनी चोरी केलेली आहे, तुम्ही सामान माझं मला द्या, ज्याने चोरी नाही ना केली त्याच्या मनात पण भीती आहे की माझं तर नाव नाही ना घेणार. या प्रत्येकाच्या मनामध्ये कसली ना कसली तरी भीती आहे. हा संसार आहे.
फक्त मी वारकरी संप्रदायाबद्दल बोलते असं नाहीये, फक्त मी अध्यात्माच्या क्षेत्राबद्दल बोलते असं नाहीये. तुम्ही रोज जॉबला गेलात ना, इवन इफ दिस इज अ कॉर्पोरेट ऑफिस, तिथे सुद्धा काहीतरी एटिकेट्स आहेत की हा कप असाच ठेवायचा, याच्या खाली ते टेबलवरती ती डिश असली पाहिजे, ती कप सिटिंग त्याच्यावरती होतं, ती डिश असली पाहिजे, त्याच्यावरच ठेवायचं. कोणी सांगितलं? तुम्हाला लगान चित्रपट आठवतो? लगान चित्रपटामध्ये ते जे नियम होते ना, क्रिकेट खेळायला लावलं, कोणी बनवले ते नियम? आता अशी सिच्युएशन आहे, म्हणून मी सगळ्यात पहिल्यांदा बाजूला ठेवा हा जो हिंदू नावाचा लोकधर्म आहे ना, कारण हिंदू खरा धर्म आपल्याला कळतच नाही, आपण लोकधर्मच पाळत असतो, तो लोकधर्म पण बाजूला ठेवा आणि असं इमॅजिन करा की कोणीतरी इथे क्रिकेट खेळतंय बॅडमिंटनच्या रॅकेटने. चालू शकतं ना, काय हरकत आहे? कोणी ठरवलंय? तुम्हाला माझा मुद्दा लक्षात येतोय का? आपण समाजाने अनेक चौकटी करून ठेवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये जगतोय. कृष्ण आपल्याला म्हणतोय की तुला कुठलीच चौकट अडवू शकत नाही. कोण म्हणतंय? कृष्ण म्हणतोय. कृष्ण आपल्याला सांगतोय की या समाजाच्या रूढी, या समाजाच्या परंपरा, हे समाजाने आखून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी तुला लागू पडत नाही, कारण तू तो नाहीच आहेस. कारण सगळ्या रूढी आणि परंपरा तुझ्या शरीराला हा समाज लावतो, पण तू जर शरीरच नाही आहेस, तू जर मनच नाही आहेस, तर तुला त्या लागू तरी कशा पडतील, असा भगवंत इथे म्हणतोय. येतंय का लक्षात? दुसरी गोष्ट, संसार म्हणजे काय? मंदाताईंचं प्रवचन ऐकत होते, मंदाताईंनी छान उदाहरण दिलं. 100 रुपये जर आज आहेत ना माझ्याकडे, हे कृष्ण बोलते त्याच्याशीच निगडीत आहे. आज जर माझ्याकडे 100 रुपये आहेत, तुम्ही माझ्याकडे पैसे मागायला आलात, मी तुम्हाला 50 रुपये काढून दिले, माझ्याकडचे 50 रुपये कमी झाले, 50च उरले माझ्याकडे. बरोबर आहे ना? 50च उरले माझ्याकडे, म्हणजे आधी होते 100, त्यातले 50 दिले, 50च उरले. पण जर माझ्याकडे आनंद आहे, जर माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीतरी ज्ञान आहे, जर मी आध्यात्मिक आहे, तर तो आनंद, ते समाधान मी जेवढं देते तेवढं माझ्याकडचं पण वाढतं आणि त्याचं लोन तुमच्याकडे पण येतं. ते द्विगुणित होतं. बरोबर आहे? द्विगुणित होतं, 4 गुणित होतं, 5 गुणित होतं. म्हणूनच अध्यात्मामध्ये म्हणतात ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते. अध्यात्मामध्ये काय? हे वेदांनी भगवंताचं केलेलं वर्णन आहे. पण आपण तसे आहोत. आपण अध्यात्म जे करतात ते तसे असतात. आध्यात्मिक ज्ञान दिल्याने वाढतं, ते पूर्णच आहे. आपण पूर्णच आहोत. आध्यात्मिक ज्ञान म्हणजे काय? आत्म्याचं ज्ञान. आत्म्यातून तुम्ही आनंद कितीही दिला तरी तो वाढतच जातो. वारीमधला आनंद कुठला आहे? घरामध्ये घरा ना, तुम्ही फेर धरा ना घरामध्ये, चालेल का? तेवढा आनंद येईल शारदाताई? नाही येणार. घरामध्ये फेर धरल्यावरती तेवढा आनंद नाही येणार. बरोबर आहे ना? तिकडे गेल्यावरती, वारीला गेल्यावरती, तिकडच्या घाणघाण रोडवरती चालून सगळ्यांचेच कपडे, सगळ्यांचे कपडे, बरोबर, सगळ्यांचे कपडे मिळलेले आहेत, सगळेच जण असे कसे पण ओंगळवाने आहेत, सगळ्यांचा अहंकार गळून पडलाय. ना आम्हाला कपड्यांची चिंता आहे, ना आम्हाला आम्ही कशी दिसू त्याची चिंता आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आम्ही एका माणसासाठी निघालोय, एका तत्वासाठी निघालोय, तो म्हणजे पांडुरंग. तसंच तिथे जेव्हा आपण फेर धरतो तेव्हा तो आनंद जो असतो ना, तो पूर्ण असतो. तुम्ही दुसऱ्याला दिला की तो आणखीन वाढतो. अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये सगळं काही पूर्ण असतं. व्यवहाराच्या क्षेत्रामध्ये 100रातले 50 दिले की 50 कमी होतात, पण अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये जेवढं देतो तेवढं द्विगुणित, 3 पटीने 4 पटीने वाढत जातं. त्यालाच म्हणतात पूर्ण आहे. पूर्ण दिलं तरी पूर्ण आहे, किती पण काढून घ्या ते पूर्णच आहे. इथे भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, तू ज्या स्वतःला ओळख लावून घेतलीस ना, अहो अर्चनाताई, दूर कशाला, आपण जे स्वतःला ओळख लावली ना, नीलम, मला भीती वाटते, मी त्याच्यामधून वगळलेली नाहीये. जेव्हा मी गावी जाते ना, स्पेशली गावी, इथे मुंबईत तर जास्त कोणी ओळखत नाही, गावी जातो तेव्हा आपल्याला कीर्तनकार म्हणून ओळखतात. तिथे भीती वाटते प्रत्येक कृती करण्याआधी, की ही जर मी कृती केली तर कदाचित लोक असं तर नाही ना म्हणणार, असं जर मी वागले, कदाचित मी जोरात बोलले तर लोक काही म्हणणार तर नाहीत ना. त्यांना म्हणणार तर नाहीत म्हणजे मला येऊन ते म्हणणार नाहीत, पण मनातल्या मनात ते म्हणणार, अरे कीर्तनकार असे असतात का? मग त्या पदवीला, त्या व्याख्येला ठप्पा लागेल की काय, त्याची भीती वाटते. येतोय का लक्षात? मीही त्याच्यापासून वगळलेली नाहीये, अजून त्या लेवलला पोहोचायचंय की त्याची पण भीती निघून जाईल. येतंय का लक्षात? आपली ओळख, आपण कोण आहोत. शारदाताई, जर तुम्ही रोज साडी नेसाल ना, एखाद दिवशी तुम्हाला ड्रेस घालायची भीती वाटेल, अरे मी ड्रेस कसा घालू, लोक मला काय म्हणतील. मी छोटंसं उदाहरण फक्त कपड्यांचं देते, पण हे उदाहरण
कशी आहे, ब्लाऊजची बाही कशी आहे ना, याच्यावर सुद्धा चर्चा होती. अगदी बरोबर बोललात, अगदी बरोबर. आणि ही चर्चा कुठे होते माहितीये का? भजन झाल्यानंतर आणि प्रवचन झाल्यानंतर बैठकीत होते. व्यासपीठावर ज्या वेळेला आम्ही दोघे होतो, हा ते माझी बाई पूर्ण होती, हा दुसरी जी लेडी होती ती बाई पूर्ण नव्हती. मग त्या ज्या वृद्ध बायका महिला रोडवर बसलेल्या होत्या, निघालेलो आणि त्या की म्हणजे माझ्याविषयी बोलत आहे की ही माऊली, म्हणजे मला माऊली बोलतात, शारदा माऊली बघा कशी पोक्त आहे, तिची बाईची म्हणजे ब्लाऊजची बाई बघा, तिचे ब्लाऊजचे गळे बघा आणि या बाईचे बघा. आता शारदा ताई ना, तुम्हाला मी सांगते एक गोष्ट, ह्या गोष्टीचा आपण अभिमान कधीच नाही बाळगला पाहिजे. कोणी पूर्ण नाही, तुम्ही बाळगतच नाही, पण लोक याचाही अभिमान बाळगतात की आम्ही एवढ्या वरच्या वरती खाली कपडे कधी घालत नाही, आम्ही कधी भाया दाखवत नाही. मी आत्ता इतकी चांगली चांगली लोक बघते, इतक्या चांगल्या चांगल्या स्त्रिया बघते. इथेच एक काम करणारी व्यक्ती आहे की ती बाई स्लीवलेसच घालते, तिचा भाव काहीही चुकीचा नाही. ती एका कंपनीची मालक आहे आणि तिच्या कंपनीमध्ये 25 ते 30 एम्प्लॉई आहेत. आज मला सांगा, पूर्ण हाताची बाई घालून स्वतःला मोठं म्हणून मिरवणारी बाई मोठी की ती बाई मोठी जी आज 30 लोकांचं घर चालवते? कुठली बाई मोठी? मग तीच म्हणून मी सांगते. आणि ती पण स्लीवलेस यासाठी घालत नाही की तिला शरीर प्रदर्शन करायचंय. ती आपण स्वतःला कसल्याच कक्षेमध्ये बांधून न घेणं, यालाच भगवान श्रीकृष्ण म्हणतायत की तू स्वतःला कुठल्याच कक्षेमध्ये बांधून घेऊ नकोस. यालाच म्हणतात युक्त आहार विहारस्य. फक्त आहार आणि विहार हा शब्द महत्वाचा आहे. युक्त, समतोलितपणे कर. कुठल्याच गोष्टीचा नकार देऊ नकोस, कुठल्याच गोष्टीला जास्त जवळ करू नकोस, कुठलीच गोष्ट तुझी ओळख बनवून घेऊ नकोस. जशी स्थिती जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे आणि कौतुकतूप आहे संचिताचे. इतकं सुंदर. म्हणजे संतांचे, मला आत्ता जास्त असं जाणवतंय की संतांचे अभंग, संतांच्या ओव्या इतक्या मिसअंडरस्टूड करून ठेवलेल्या आहेत ना लोकधर्माला. बायकांनी अंग दाखवलं म्हणजे ती चरित्रहीन आहे, तिने वाईट कामासाठी. सगळ्याच तशा नसतात ना, सगळ्याच तशा नसतात. पण तुम्हाला डिस्कशनचे विषयही ते भेटतात आणि ती बाई स्वतःला सुद्धा त्याच्यामध्येच अडकवून ठेवते. एखादी बाई स्वतःला घाबरतात बायका की माझ्या मुलांना जर मी सोडून गेले ऑफिसला तर लोक मला म्हणतील की ही बाई चांगली आई नाहीये, ही हिच्या मुलांना सोडून जाते. आज मी माझ्या मुलांना सोडून येते याचा अर्थ असा नाही की मी चांगली आई नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये ना, प्रत्येक बाईलाच नाही पुरुषांना सुद्धा, एखादा पुरुष जर घरी काम करत असेल आणि त्याची बायको बाहेर जात असेल तर त्याला पण म्हणतात की तू चुकीचा आहेस, तू पुरुषार्थ केला पाहिजेस. हातात बांगड्या भरलेत का? हल्लीची मुलं खूप जबरदस्त आहेत. तरुणाई ती हातात बांगड्या घालून बोलते, हो आम्ही भरलेत हातात बांगड्या, आम्ही हातात बांगड्या भरलेत, कारण बांगड्या भरणं हे सुद्धा सन्मानाचं चिन्ह आहे. म्हणून मला आत्ताची पिढी आवडते ज्यांचं वागणं नुसतं लिबरल नाहीये, त्यांचे विचार लिबरल आहेत, त्यांचे विचार स्वतंत्र आहेत. मोक्ष कसला असतो? आधी या गोष्टींपासून मोक्ष मिळवा ना, मग पुढच्या देहधर्मापासून मोक्ष मिळवूया. येतंय का लक्षात तुम्हाला मी काय बोलतेय? भगवान श्रीकृष्ण 15व्या श्लोकामध्ये आपल्याला हेच सांगतोय की तुझ्या बरोबर ज्या गोष्टी होत आहेत ना, या सगळ्या गोष्टी होत आहेत ना, त्या गोष्टींमध्येच ओळख ती स्वतःला लावून घेऊ नकोस, त्याच्या पलीकडे तू जा, असं भगवंत इथे म्हणतोय. सर्वव्यापी ईश्वर कोणाचेही पापकर्म पुण्यकर्म स्वतःकडे घेत नाही, परंतु अज्ञानाने ज्ञान झाकलेले आहेत ते सर्व लोक मोहित असतात. आता ज्ञान, कसलं ज्ञान? आपण पुढे जाऊया, अजून आपण थोडं पुढे जाऊया. विषय असा आहे ना की तो काही वेळेमध्ये, काही वाक्यांमध्ये आणि काही शब्दांमध्ये बांधता येत नाहीये. किती प्रकारची उदाहरणं मी देऊ? म्हणूनच मी तुम्हाला एक्सरसाइज दिली की तुमचा विचार करा की आपण कुठल्या कुठल्या मान्यतांनी बांधलो गेलो आहोत. अजून एक उदाहरण देईन. माझ्या सासूबाई म्हणतात की नीलम 3 अगरबत्त्या घे, 2 अगरबत्त्या नसतात लावायच्या, 3च लावायच्या असतात. मी पण सुरुवातीला फॉलो करायची. आज मला प्रश्न पडला का 3 लावायच्या अगरबत्त्या? येतंय का लक्षात? तुम्हाला लक्षात येते ना मी काय बोलू इच्छिते? प्रत्येक गोष्टीमध्ये ना आपण एक मान्यता करून ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये पण ना मग असे कोणकोणते पटनाईक सारखे वगैरे लोक असतात, ते लगेच म्हणतात त्रिगुण, सत्व रज तम त्रिगुण जाळायचे असतात. हे सांगायला तिथे मोठ्या टॅलेंटची गरज नाहीये. माझ्यासारखा एखादा 4 पुस्तकं वाचून पण सांगू शकते त्रिगुण जाळलं वगैरे. 3 बघितलं की ते, 108 बघितलं की ते, 21 बघितलं की ते, 21 108. म्हणजे आर यू गेटिंग मी? आपल्या प्रत्येक गोष्टीला ना काही ना काहीतरी समज लावून ठेवलेले आहेत.
भगवान श्रीकृष्ण म्हणतोय अज्ञानी व्यक्ती अशा मोहांना बळी पडतो. का मोहांना बळी पडतो? कारण तो स्वतःला शरीर समजतो. नीलम नावाची मुलगी जी नेहमी फॉर्मल घालते, नेहमी जीन्स पॅन्ट घालते, मी असं समजणं हा सुद्धा मोह आहे. कळतंय का तुम्हाला? नीलम नावाची व्यक्ती ती कधी ना उच्च स्वरात बोलू शकत नाही, उच्च आवाजात बोलू शकत नाही, कारण ती कीर्तनकार आहे, हे समजणं हा सुद्धा अज्ञान आहे. कळतंय तुम्हाला? तसे हे मी माझे भ्रम शोधून काढलेत, हे थोडेफार आहेत, सगळे तुमच्याबरोबर शेअर नाही ना करू शकत. तसे तुम्ही तुमचे भ्रम शोधून काढा ना. नीलमला नेहमी असंच लागतं, नीलमला बाथरूम असंच लागतं, किचन असंच लागतं, हे सगळे भ्रम मी मला लावून घेतलेले आहेत. तसे तुम्ही स्वतःला लावून घेतलेले भ्रम शोधून काढा. भगवंत, तुम्ही म्हणाल ताई याचा गीतेशी काय संबंध, तुम्ही काय म्हणताय हे सगळं? गीतेचा आपल्या आयुष्याबरोबरच संबंध आहे. गीता कुठल्याच प्रॉफिटला मोठं बोलत नाही, गीता कृष्णाला मोठं बोलत नाही, गीता रामाला मोठं बोलत नाही, गीता कुठल्याही याला पैगंबराला मोठं बोलत नाही, गीता ईश्वराला मोठं बोलते, परमात्म्याला मोठं बोलते. कुठला परमात्मा? तुझ्या आतमध्ये असलेला परमात्मा. तुझ्या या देह स्वरूपाने तू जे स्वतःचा विचार करतोस, मन म्हणजे काय? आठवा पुन्हा एकदा, मन म्हणजे शरीर. शरीर म्हणजे काय? जे ग्रहण करतो, डोळ्यांनी कानाने जे ग्रहण करतो त्या सगळ्यांनी शरीर बनतं. त्याच्याच ओळखीमध्ये तू स्वतःला अडकवून घेतलेला आहेस आणि ते अडकवून धरून स्वतःला शरीर समजून तू प्रत्येक गोष्टीच्या चिंतेत आहेस. बघा ना, आपण किती वेळ विचार करतो देवाचा, खऱ्या देवाचा, त्या सो कॉल्ड खोट्या देवाचा नाही, खऱ्या देवाचा, आत्म्याचा आपण किती वेळ विचार करतो. यासाठी हे सेशन अत्यंत महत्वाचं आहे. आपले विचार ना हे करत असतात. जसं मी आता उदाहरण दिलं, आमच्या घरामध्ये रूल आहे की 3च अगरबत्त्या लावायच्या. का लावायच्या 3 अगरबत्त्या? ही गोष्ट सुरुवातीला 3 अगरबत्त्यांपासून सुरुवात झाली त्याची, 1-2 वेळा केलं आणि आता त्याचं रूपांतरण सवयीमध्ये झालं ना. सवय झाली. पडिले वळण इंद्रियांशी सकळलं, पडिले वळण इंद्रियांशी सकळलं. तुमच्या इंद्रियांना एकदा सवय झाली ना, संपला विषय. मला हेच पाहिजे, मला हे रोज सकाळी मला चहा लागतो म्हणजे लागतोच. पडले वळण इंद्रियांशी सकळ. कुठल्या कुठल्या मान्यता ठेवलेत, म्हणजे ह्याचं ऍप्लिकेशन तुम्ही हेल्थसाठी करू शकता, ह्याचं ऍप्लिकेशन आरोग्यासाठी, आपल्या मानसिक स्थितीसाठी, आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी. मी पेन असाच वापरते, मला असाच पेन लागतो, मला अशीच डायरी लागते. बघा ना, एखादी गोष्ट जर सतत केली ना तिची सवय व्हायला लागते. तशीच सवय आपल्याला या सो कॉल्ड लोकधर्माची झालेली आहे की असा असतो तोच हिंदू, असा असतो तीच. मी कीर्तनांमध्ये पण अनेक वेळा सांगायची की नाकात नथ घातली आणि अंगात काष्टा घातला म्हणून तू हिंदू होत नाहीस ग बाई. आय एम सॉरी. जर तुला हिंदूंचं 4 वेद माहिती नसतील, जर तुला ज्ञानेश्वर माहिती नसतील, तुकाराम म्हणजे थोडक्यात ते संत माहिती नाही म्हणजे तुझं नॉलेज नाही असं नाही. तुला जर हिंदूंचे विचार माहिती नसतील ना तर त्या पेहरावाला काहीच महत्व नाहीये, असा त्याचा अर्थ आहे. त्या विचारांमध्ये पण अडकू नकोस. हिंदू धर्म मोठा याचसाठी आहे की तो स्वतःच्या विचारातही लोकांना अडकवून ठेवत नाही, त्याच्याही पलीकडे नेतो. गीता आपल्याला आपल्या सवयींपासून दूर नेते, आपल्याला त्यांच्यापासूनही मोक्ष मिळवून देते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, नको त्या देहधर्माने, नको त्या गोष्टींना तू अडकून पडलेला आहेस. भूतकाळाबरोबर तू अडकून पडलायस. तुझा भूतकाळ काय होता? बघा ना, आत्ताची तरुणाई, त्यांची सुरुवात कुठून होते? माझी सुरुवात कुठून झालेली, आता कुठेपर्यंत आली? म्हणजे खूप प्रगती झाली अशी नाही, जुनी ओळख विसरून टाकली आम्ही. जुनं होतं ते मी टाकून दिलं, जसं होतं तसं होतं. आता नवीन पुढे जायचंय. आपण आपल्या भूतकाळामध्ये जर अडकून राहिलो तर प्रगती होणार नाही. जशा मान्यता आहेत ना, ह्या सगळ्या भूतकाळातूनच आलेल्या आहेत. आपली ओळख, आपल्या मान्यता, आपले बिलीव्स, आपले विचार करण्याची पद्धत. एखाद्या व्यक्तीला जर कुत्रं चावलं तर आपण तरी पळून जातो. जर सवय असेल तर आपण तिथून पळून जातो, आणि जर चांगली सवय असेल तर आपण त्याला मदत करायला जातो. आता नवीनच सवय निघाले, फोन घेऊन व्हिडिओ काढायचा. येतंय का लक्षात तुमच्या? आणि आत्ताच्या या जीवनामध्ये, मी आत्ताचं म्हणते ना, याचा खूप मोठा अर्थ आहे. आत्ताचा अर्थ काय आहे? पूर्वीच्या काळामध्ये ना मोबाईल काय टीव्ही पण नव्हती हो, आणि टीव्हीला जरी लागलं तरी आमची माती आमची माणसं आणि 7च्या बातम्या एवढंच असायचं. त्याच्या पलीकडे चित्रहार आणि शनिवार रविवारचा तो पिक्चर, रविवारचा मराठी पिक्चर, एवढंच काय ते होतं. आता तुम्हाला पदोपदी काहीतरी व्हिडिओ दिसतोय, काय ना काहीतरी दिसतंय, असं दिसतंय तसं दिसतंय. जे काही सगळं आहे ना विकारांनी भरलेलंच दिसतंय. जुन्या काळी एखाद्याला वाटलं तर तो मंदिरात जाऊन बसायचा. आता मंदिरातही जायची सोय नाही, तिथेही सगळा हाहाकार माजलेला आहे. कुठलं मंदिर राहिलंय सांगा ना? शारदाताई, पूर्वीच्या काळची वारी आता राहिली का हो? पूर्वीच्या काळची वारी कशी होती? एक जणांचा फोन आला मला, ते म्हणले की ताई, पूर्वीच्या काळी आम्हाला वारीला 1 रुपया नाही नेला तरी चालायचा, आता असं चालत नाही. आता आम्हाला जिथे जातो तिकडे भाडं द्यावं लागतं रूमचं. सांगा, राहिली ती वारी तरी? पूर्वीच्या काळी नाही राहिली. पूर्वीच्या काळी गरीब लोक असेच वारीला निघायचे.
एखाद्याला वाटलं तर नदीच्या काठी जाऊन बसायचं, आता नदी आहे की गटार आहे हेच कळत नाहीये. येतंय का लक्षात तुमच्या? या काळामध्ये ना, आणि श्रोते हो मला हे सांगू द्या, आत्ताच्या ह्याच्यात ना तुम्हाला बोलणारे खूप भेटतील, बोलणारे खूप भेटतील. पुढचं वाक्य नीट ऐका, बोलणारे खूप भेटतील, पण त्या गोष्टीला तुमचा हात धरून तुम्हाला पुढे नेणारे कमी मिळतील. खूप ज्ञान आहे, खूप ज्ञान आहे, खूप काही दिशांनी वाटलं जाते, पण ते ज्ञान आपल्यामध्ये कितपत मुरतंय आणि आपण तसे कितपत वागतोय याला महत्व आहे. एखाद्याला वाटू शकतं की ताई स्लीवलेस ब्लाऊज घालायला जास्त प्रोत्साहन देत आहेत का, ताई या गोष्टीला प्रोत्साहन. माझा ना प्रोत्साहन आहे ना माझं ऑब्जेक्शन आहे, पण कुठल्याही गोष्टीमध्ये आपण अडकून नाही पडलं पाहिजे असं भगवद्गीता सांगते, असा भगवान श्रीकृष्ण सांगतोय. अज्ञानी बनू नकोस, तुझा देह धर्मामध्ये अडकून तू तुझ्या आत्मधर्माला विसरू नकोस, तुझ्या आत्म्याला विसरू नको, तुझं खरं स्वरूप विसरू नकोस आणि या सगळ्या गोष्टींपासून परे निघून जा. इतका सुंदरसा दृष्टांत पुढचा देईन. ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म 1200च्या काळातला, त्याच्यानंतर नाथ महाराजांचा जन्म, बरोबर, त्याच्यानंतर तुकाराम महाराज, हे सगळे त्यांच्या नंतर आले. आणि आत्ताच्या काळापर्यंत गुलाबराव महाराज आहेत, गुरुदेव रानडे आहेत, आत्ताच्या काळापर्यंत ही सगळी मंडळी आहेत ना, संत मंडळी, गाडगे बाबा आहेत, तुकडोजी महाराज आहेत. जर तुकडोजी महाराज आणि या सगळ्या लोकांनी जर काळाबरोबर भूतकाळ भविष्यकाळ ह्या सगळ्या गोष्टी जर धरल्या असत्या तर ते परमात्म्यापर्यंत पोचले असते का हो कधी? नसते पोचले. काळा आत्मधर्म जो आहे, आत्मा जो आहे तो काळानुरूप कधी बदलत नाही, म्हणजे आपलं स्वरूप त्याला काळाचा स्पर्श होत नाही. ते अग्नी वगैरे ते सगळंच आहे, अग्नी जाळू शकत नाही, तलवार कापू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, ते नैनम चिंदंती शस्त्राणी ते सगळंच आहे. पण आत्ताचं ऍप्लिकेशनने जर बघायला गेलं तर आपल्या आत्म्याला ना कुठलाच बिलीफ लागू शकत नाही लागू शकत, तो त्याच्या पलीकडचा आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलींचा आत्माही तोच होता, रेड्यामध्येही तोच होता, त्यांनी भिंतीमध्ये पण तोच पाहिला आणि तोच आत्मा तुकडोजी महाराजांनी पाहिला, तोच आत्मा गाडगेबाबांनी पण पाहिला. म्हणून रस्त्यानुरस्ते साफ करत गेलेत ना ते. येतंय का लक्षात मी काय बोलू इच्छिते? भगवंत काय सांगतोय? भगवंत गीतेमधून सांगतोय आपल्याला की तू अज्ञानी राहू नकोस, तू त्याच्या पलीकडे जा, कारण तू पूर्ण आहेस. या संसाराच्या संघाबरोबर तू स्वतःला अपूर्ण समजतोस. एखाद्याला भावनिक दृष्टीने आधार दिला तर तुला असं वाटतं की तुझ्याकडची पॉझिटिव्हिटी निघून गेली. असं नाहीये. तू पूर्ण आहेस आणि तू समोरच्यालाही पूर्णच देऊ शकतोस आणि ते देऊनही तू पूर्णच राहतोस. इतकं सुंदर तत्व सांगितलंय 16व्या श्लोकामध्ये. मी पुन्हा एकदा त्याचा अर्थ वाचून दाखवते आणि या श्लोकामधला महत्वाचा शब्द कुठला आहे तोही सांगते मी. ज्ञानेन तु तज्ज्ञानं, परंतु ज्याचे अज्ञान परमात्म ज्ञानाने नाहीसे झाले, त्याचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानंद घन परमात्म्याला प्रकाशित करते. ऐका बरं का, आत्ता आजूबाजूला बघायला गेलं ना अर्चनाताई, आजूबाजूला जर बघायला गेलं ना पल्लवीताई, तर सगळीकडे ज्ञानच आहे. त्या दिवशी तुम्ही प्रश्न विचारला किती वेळ लागेल. समजा एखाद्या खोलीमध्ये खूप अंधार, तुम्ही मोजू शकता 10 टन आहे, 10 किलो आहे, 15 किलो आहे अंधार. मोजू शकतो अर्चनाताई आपण की बादलीवर अंधार आहे, ड्रमभर अंधार आहे, घमेलाभर अंधार आहे, किती पण अंधार. सूर्याचा एक किरण तो अंधार मिटवून टाकतो. किती वेळामध्ये मिटवतो? 2 तास, 5 सेकंद, 3 सेकंद, किती वेळामध्ये मिटवतो? शून्य म्हणजे निमिषार्ध सुद्धा त्याला आपण खूप वेळ धरला असा त्याचा अर्थ होईल. तो जसा अंधार असतो ना तो मिटवतो सूर्याचा प्रकाश, अगदी त्याप्रमाणे तो जो सूर्य आहे तिथून आपल्यापर्यंत प्रकाश पाठवतोय. अगदी त्याप्रमाणे आत्ता या क्षणी आपल्या आतमध्ये जो सूर्य आहे ना त्याचं ज्ञान आत्ता या क्षणी आपल्यामध्ये विराजमान आहे. पण ते आपल्याला समजत नाही. का नाही समजत आहे? कारण जसं एखादा धूर येतो ना, त्या धुरामुळे अग्नी झाकला जातो. धूर माहितीये ना तुम्हाला शारदाताई, धूर असतो आणि धुरामुळे अग्नी झाकला जातो. धुरामुळे अग्नी दिसत नाही. परदेशांमध्ये आजही पोल्युशनमुळे कोहरा असतो. दिल्लीला जर गेलात ना तर आजही आपल्याला तिथे अंधार दिसतो, दिवसाढळ्या अंधार आहे. काय तो अंधार? पोल्युशनमुळे, कार्बनच्या एमिशनमुळे तिथे सगळा जो धुरकट झालाय. सूर्य इतका मोठा आहे की जो अनेको पृथ्व्या स्वतःमध्ये सामावून घेऊ शकतो. अनेको पृथ्व्या, एवढा मोठा सूर्य, एवढासा बल्ब नाहीये, एवढा मोठा सूर्य तिथून तळपतोय, तिथून प्रकाश पाठवतोय, तरी सुद्धा तो धूर, तो प्रकाश पास करू देत नाही, खाली अंधार करतो.
एवढीशी पृथ्वी सूर्यासमोर, आणि एवढा मोठा सूर्य जो प्रकाश पाठवतोय तो सुद्धा पृथ्वीवरती तो धूर आणू देत नाही. आपली एक मान्यता सुद्धा आपल्याला आतल्या ज्ञानाच्या प्रकाशापासून दूर करते. एक मान्यता, बरं का, एक मान्यता. म्हणून संत म्हणतात की सगळंच सोडून द्यायचंय. सगळंच मध्ये ना सगळ्यात महत्वाचं आपले विचार येतात, आणि आपले विचार प्रत्येक वेळेस ना एका ट्रॅकने चाललेले असतात, एका ट्रॅकने. मी अशी लोक बघितलेत जे सिच्युएशन बघून नेहमी निगेटिव्हच होतात. मी अशी लोक बघितले जे सिच्युएशन बघून नेहमी पॉझिटिव्हच होतात. आपण आपली मनस्थिती ठरवलेली आहे आणि त्याच्यानुसारच आपण वागतो आहोत. ज्या क्षणी आपण ते सोडतो त्या क्षणी आपल्याला आपल्यातल्या ज्ञानाचा प्रकाश दिसतो. अजूनही मी पुढे जाऊन सोपं करून सांगेल. समुद्र केवढा असतो, समुद्र केवढा असतो, पण तो सूर्यासमोर केवढासा असतो. सूर्यासमोर पृथ्वी एवढीशी, तिच्यावरचा समुद्र आणखीन छोटा, एका थेंबाप्रमाणे सूर्यासाठी. पण त्या समुद्राच्या खाली गेलं ना अर्चनाताई, की खाली अंधार असतो. का माहितीये? वरच्या पाण्यामुळे खालपर्यंत तळापर्यंत प्रकाश जाऊच शकत नाही. खाली अंधार असतो. तेवढंसं पाणी सुद्धा पुरेसं असतं सूर्याचा प्रकाश झाकण्यासाठी. असं लक्षात घ्या. का असतो तो अंधकार? आपल्यासाठी अंधकार कुठला आहे? आपला अहंकार. आपल्याला बदलायचं नाहीये. मी नेहमी म्हणते, किंवा माझं पण विचारसरणीमध्ये हा ना गीता सुरू झाल्यापासून एक अमूलाग्र बदल झालाय. एवढं जे असं करून चालायचे ना ते मी असं सगळी झापडं उघडल्यासारखी झालेत. आपण ज्या गोष्टी मानत चाललेलो त्या सगळ्या तुटून पडायला लागलेल्या आहेत. असं समजा आपण बदलू इच्छित नाही. आता सुद्धा मी सतत वारीचं उदाहरण देते, कारण मी सतत त्याचे व्हिडिओज वगैरे मला कोण ना कोणतरी पाठवत असतं. तिथे सुद्धा ना कीर्तनकारच बोलत असतात की ह्या व्यक्तीने असे कपडे नाही घातले, त्या व्यक्तीने असं नाही केलं, हा माणूस असाच बसला, तो माणूसाने ती चालच अशी घेतली, ती चालच तशी घेतली, टाळच असा नाही वाजवला. अरे तुम्ही एक प्रोफेशन म्हणून करताय ज्याच्या बदल्यात तुम्ही पैसे घेणार आहात. ती माणसं भक्तिभाव म्हणून करतायत ज्यांना कोणी दमडी पण देणार नाहीये. मी पैशाच्या भाषेत यासाठी बोलते की पैसा फेको तमाशा देखो. पैशासाठी लोक काहीही करायला तयार होतात, कीर्तनकार बनायलाही तयार होतात. सॉरी टू से, पण हीच सिच्युएशन आहे. आणि असेही कीर्तनकार मला भेटले जे बाबा मला बोलले की ताई मी पैशासाठीच कीर्तनकार झालो हे वाक्य ऐकून, पण ताई तुमचं बोलणं मला आवडलं, माझी परिस्थिती अशी होती. असा एखादा जर समोर येऊन इमानदारीने बोलत असेल ना त्याला मी खरंच मानेन, पण तेवढी तरी इमानदारी तुम्ही दाखवली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही त्या माणसाला अडवून धरलेला आहे, तो तुमचा अहंकार म्हणून. एक लक्षात घ्या, एक थेंब असतो ना, एक थेंब, त्या थेंबाला ना तो समुद्रात पडला ना की तो समुद्र होऊ शकतो. लक्षात घ्या बरं का. थेंब असतो ना, बरोबर आहे ना यशोदा, की थेंब समुद्रामध्ये पडला की आता तो थेंब नाहीये, आता तो समुद्र झाला. अहंकार आहे ना, अहंकार जर परमात्म्यामध्ये विलीन झाला ना तर तो परमात्मा झाला. पण अहंकाराला स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असतं, थेंबाला स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असतं, म्हणून तो परमात्म्यात नाही जात, तो स्वतःला शरीराबरोबर चिटकवून ठेवतो. आलं लक्षात? बघा, ह्याच्यावरती विचार करा. आपला अहंकार त्या थेंबाप्रमाणे असतो. जर थेंब समुद्रात पडला की तो समुद्र होणार आहे. अहंकार जर परमात्म्यात विलीन झाला तर तो परमात्माच होणार आहे. देव पाहावयासी गेलो ते देवची होऊन ठेलो. मी देव पाहायला गेलो, पण आपल्याला ना देव पाहायचाच नाहीये. आपल्याला नाटक करायचंय की मला देव पाहायचंय. खरं सांगते, बरोबर. देव पाहायची गेलो तिथे देवाची होऊन गेलो. देव पाहायला जो जातो तो देवच होतो. पण जो देव पाहायला जातो तोच देव होतो. आपल्याला देव पाहायचाच नाहीये, आपल्याला नाटक करायचे, तेही स्वतःसाठी नाही, लोकांसाठी, की लोकांना दाखवायला की बघा मी किती देव करतेय. याच्यामधून काय होणार? माझा सन्मान वाढणार. मग मी कीर्तनकार प्रवचनकार नसली तरी घरामध्ये मला लोक मानणार. नाही बाबा, रोज सकाळी लवकर उठते, देवपूजा करते, तुळशीला पाणी घालते, करू नये अशातला भाग नाहीये. पण जर त्याच्यामधून अहंकार पोषित होत असेल तर त्याचा काहीही उपयोग नाहीये. अजून एक उदाहरण देते, सोपं सूर्याचं उदाहरण. एखादा व्यक्ती आहे, ज्ञान समजावून सांगण्यासाठी. एखादा व्यक्ती आहे बरं का, इमॅजिन करा मी आहे इथे, सूर्य उजाडलेला आहे, सूर्य उगवलेला आहे, उजाडलेला आहे, सगळीकडे प्रकाश आहे, पण मी मात्र असं धरलेलं आहे,
डोळ्यावरती माझ्या हात धरलाय, माझ्यासाठी सूर्य उगवलाय का? नाही. माझ्यासाठी उजेड आहे का? नाही. माझ्यासाठी अंधार आहे, कारण मी असं धरलेलं आहे ना, बरोबर आहे ना? मग तिकडून कोणीतरी येतं आणि ते म्हणतं, अगं बाई सूर्य उजाडलाय. मी बोलेल नाही नाही, अंधार आहे, अंधार आहे, अंधार आहे. मग तो बोलेल नाही नाही, नीट बघ, डोळ्यावरचा हात काढ, मग तुला दिसेल की किती उजाडलेलं आहे बाजूला. ते जे कोणी येतं ना, ते म्हणजे गुरु असतात, ते म्हणजे संत असतात. ते आपल्याला काय सांगतात? हात बाजूला काढायला सांगतात. आपणच आतून विचार करतो की हा आता मी हात जो बाजूला घेणार, म्हणजे मी ते काय त्यांनी मला दिलं, ते त्यांनी मला ज्ञान दिलं. म्हणजे त्यांनी मला ज्ञान दिलं म्हणून त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये मला सत्य दिसायला लागलं, माझं मला परमतत्व दिसायला लागलं. पुन्हा एकदा श्लोकाकडे या, श्लोक क्रमांक 16. परंतु त्यांचे अज्ञान परमात्म्याने नाहीसे झाले, परमज्ञानाने नाहीसे झाले. कुठलं परमज्ञान? डोळ्यावरचा हात काढ. ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानंद घन परमात्म्याला प्रकाशित करते. ज्ञान परमात्म्याला कसं प्रकाशित करेल? सगळीकडे परमात्मा आहे, पण ज्ञान परमात्म्याला प्रकाशित करतं. याचा अर्थ काय आहे? तुम्ही आजही जुन्या जुन्या कीर्तनकारांना भेटलात ना, मी हा प्रश्न विचारलेला आहे बरं का म्हाताऱ्या कीर्तनकारांना, तुम्हाला ज्ञान झालंय का? मी विचारलेला आहे हा प्रश्न. त्या सगळ्यांनी मला हो उत्तर दिलंय. कसं सांगू? ते म्हटले की ताई, मी कधी परमात्म्याचं स्वरूप नाही पाहिलं, पण ज्ञानाने आम्ही परमात्मा ओळखलेला आहे. लक्षात घ्या विषय, लक्षात घ्या. ज्ञानाने म्हणजे वैचारिक पातळीवरती, शब्दांच्या पातळीवरती त्यांनी परमात्मा ओळखून घेतलेला आहे. परमात्म्याने ज्ञानाने कसं परमात्मा बघू शकतो? डोळ्यावरचा हात काढणं म्हणजे स्वतःचं अज्ञान दूर करणं, आणि त्या ज्ञानाने, त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये सत, चित आणि आनंद. सत आहे म्हणजे सतत आहे, चिरंतन आहे, आनंद स्वरूप आहे, आणि घन म्हणजे सगळीकडे भरलेलं आहे ना. जे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात सगळीकडे घन स्वरूपात. आत्ता माझा हात जिथे हलतोय ना, तिथे सुद्धा परमात्माच भरलेला आहे, सगळीकडे भरलेला आहे. फक्त एवढाच फरक होता की मी डोळ्यावरती हात ठेवलेला म्हणून मला सूर्याचा प्रकाश दिसत नव्हता. आता मी माझं अज्ञान दूर केलं. मी स्वतःच्या शरीराचे जे बिलीफ होते की माझं नाव नीलम आहे, मी काळी आहे, मी बुटकी आहे, मी आमकी आहे, मी तमकी आहे, मी पाचुपते घराण्याची आहे, मी कीर्तनकार आहे, मी डॉक्टरेट मिळाले, हे सगळं दूर केलं. हे दूर केलं. त्या उपाधी माझी गुप्त, जे चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती का म्हणतात स्वरूपानंद, ते सगळं काढून टाकलं आणि मग त्याच्यातलं मी परमात्मा पाहिला. म्हणजे ज्ञानाने, ज्ञानाच्या प्रकाशामध्ये मी परमात्मा पाहिला. कोण बघून देत नाहीये परमात्म्याला? आपलं अज्ञान बघून देत नाहीये. परमात्मा कुठे दुसरीकडे शोधायचा आहे का? जो ख्रिश्चनांचा परमात्मा आहे जीसस, तोही बाहेर शोधायचा नाहीये. जो कृष्ण आहे तोही बाहेर शोधायचा नाही. जो राम आहे तोही बाहेर शोधायचा नाही, तो आतमध्ये आहे. याचा अर्थ ही लोक होऊन गेली नाही का? ही लोक होऊन गेली. त्यांनी ओळखला, त्यांनी ओळखला. भगवान श्रीकृष्णाची भागवत कथा सगळेच जण गातात, ऐकतात, सगळ्यांना ऐकायला छान वाटतं, सगळं मस्त कथा वगैरे असतात, सगळं ऐकायला छान वाटतं. पण एक सांगेन, भगवान श्रीकृष्ण जे जगला ना आयुष्यभर, त्या सगळ्याचं सार, त्या सगळ्याचं स्वार म्हणजे भगवद्गीता आहे. भगवद्गीता आहे. आणि त्याला हात घालायचा कोणी जास्त हिम्मत करत नाही. का नाही हिम्मत करत? कारण तुम्हाला मागे पण सांगितलं, भगवान श्रीकृष्णासमोर जर उभं राहायचं, जर ज्ञान घ्यायचं, तर त्याच्यासारखा गुरु कोण नाही, त्याच्यासारखा शिक्षक कोण नाही. तो आपल्याला वरून असा कापून काढतो. तुमच्या सगळ्या मान्यता, तुमचा देह धर्म, तुम्ही कसे आहात, तुम्ही स्वतःला काय समजता, ते सगळं कापून काढतो. आणि मग तुमच्यातला परमात्मा तो तुम्हाला दाखवतो. आणि ज्याची तयारी आहे ना, की माझे सगळं मी टाकायला तयार आहे, माझं अस्तित्व टाकायला मी तयार आहे ना, तरच आपल्याला गीता समजू शकते. अन्यथा आपल्याला गीता समजू शकत नाही. हाच परमात्मा मिळवणं, ह्याच्यासाठीच ज्ञानेश्वर माऊली निजधन वस्तू वापरतात, निजधन शब्द वापरतात, निज वस्तू विषय वापरतात. हे शब्द ऐकले असतील ना, निजधन, निज वस्तू, सुखाचे आगर, बाप रखमा देवीवर सुखाचं आगर. कुठलं सुखाचं आगर? हे आतलं सुखाचं आगर. हे शोधून काढायचंय. त्याच्यासाठी अज्ञान दूर करायचंय. आता त्या ओवीवरती येते, त्या ताईंनी जी ओवी विचारली की तैसे हरपले आपण पे पावे. हरपलं म्हणजे काय? हरवलं. हरवलं म्हणजे काय? हरवलं म्हणजे कुठेतरी जाऊन बसलं असं नाहीये. हरवलं म्हणजे आहे इथेच आहे, पण त्याच्यावरती जे धुकं साठलंय, त्याच्यावरती जो धूर साठलाय, तो धूर ज्ञानाने दूर होतो आणि मग प्रकाश आपल्याला दिसतो. ते संतांते पाहता गिवसावे. संतांते पाहता म्हणजे संतांकडे पाहत, गिवसावं म्हणजे शोधावं.
संतांकडे पाहत दिवसावं म्हणजेच शोधावं. हे कधी शोधावं? एकदा शोधावं, दोनदा शोधावं नाही. आज तुम्ही केलंत ना, इथून उठलात ना, तुमच्या आवडीची सिरियल लागली असेल ना, हे सगळं आपण विसरून जाणार आहे. हे सगळं आपण विसरून जाणार आहे आणि पुन्हा एकदा मनामध्ये तोच मळ. आणि मग पुन्हा एकदा आपण बोलायला सुरुवात करणार आहे. बापरे, संत एवढं सांगून गेले, ऋषीमुनी एवढं सांगून गेले, पण जगामध्ये फरक काही पडत नाही. माणसं आहेत अशीच आहेत, चोऱ्या लुटाऱ्या सगळं सगळं तसंच होते. मला एक सांगा, जर आपण बदललो नाही तर हे कसं बदलणार आहे? आय होप की तुमच्या विषय लक्षात येतोय. इथे सगळं झडझडोनी वहिला निग, ये भक्तीच्या तू वाटे लाग, तेने अव्यंग पावशील निजधाम. निजधाम म्हणजे काय? निजधाम म्हणजे पण हेच आहे निजधाम. पुढच्या श्लोकामध्ये येऊया. पुढचा श्लोक खूप सुंदर आहे, श्लोक क्रमांक 17. त्याच्यामध्ये भगवंत म्हणतोय, त्याचे मन बुद्धी तद्रूप झाली. कोणाची? ज्याला ज्ञान झालं त्याचं मन आणि बुद्धी तद्रूप. पल्लवीताई, तद्रूप झाली म्हणजे आत्मरूप झाली. आणि सच्चिदानंद घन परमात्म्याला त्याने नित्य ऐक्य केलं, त्याच्याबरोबर नित्य एकत्वाला तो गेला. नित्य हा शब्द महत्वाचा आहे. आपण दर प्रवचनाला बसणार, दर सेशनला बसणार, आपल्याला असं वाटणार की मला कळालं, मला समजलं, आता मी अशीच राहणार, आता मी शांत राहणार, नामस्मरणामध्ये राहणार, आता मी कोणाशी भांडणार नाही, कोणावर रागावणार नाही, कोणी कितीही काही करू द्या, मी स्वतः रिॲक्ट होणार नाही. हे तेवढ्यापुरतंच आहे. ते नित्य कधी होईल? जेव्हा मन आणि बुद्धी तद्रूप होईल. आत्ता आपली मन आणि बुद्धी फक्त तिथपर्यंत जाते. तो काटा असतो ना कसा शून्यापर्यंत आणि तिथून पुढे इथपर्यंत वळत असतो, तशी मन आणि बुद्धी फक्त तिथपर्यंत जाते आणि पुन्हा जैसे ते येते. आत्ता या क्षणी आपली. पण तो जो ज्ञानी पुरुष आहे ना, तो पापरहित होऊन परमगतीला प्राप्त झाला. मी तुमच्याबरोबर ना विंडो शेअर करते ही, कारण ह्याच्यावरती मी छान लिहिलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी ते वाचावं असं मला वाटतं. या श्लोकासाठी लिहिलेलं आहे की ईश्वर परायण पुरुष ज्ञानाने, इथे ईश्वर म्हणजे तो ईश्वर नाही बरं का, इथे रामकृष्ण समोर नाही येऊन द्यायचं. आता कुठला? आता विश्वात्मके देवे, विश्वात्मक देव, जो ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना विश्वात्मक देव, ज्याला रंग नाही रूप नाही, तो देव, तो ईश्वर परायण, त्या ईश्वराशी जो एकरूप झाला तो परमगतीला प्राप्त झाला. परमगतीला प्राप्त झाला म्हणजे हा शब्द तुम्ही सगळीकडे पाहिला असेल, पण तो चुकीचा आहे. तो चुकीचा आहे. शारदाताई, इथे परमगती नाहीये. इथे जर तुम्ही नीट बघितलं ना तर अपुनरावृत्तीम हा जो शब्द आहे ना खालचा, त्याला मी बॉक्स केलाय. अपुनरावृत्तीम याचा अर्थ गीता प्रेस नुसार होतो की पुनरावृत्ती को अर्थात परमगती को प्राप्त होता है. अपुनरावृत्ती म्हणजे पुनरावृत्ती नाही, पुनरावृत्तीपासून मुक्ती. याच्यावरून मला एक अभंग आठवला, पुनरपी संसारा येणे नाही. पुनरपी संसारा येणे नाही. कुठला अभंग आहे? मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा. माझा आवाज इतका सुंदर नाहीये, तुम्ही नंतर हा अभंग लावून ऐका, वाचा आणि जसं आपलं मागे डिस्कशन झालं त्या सेशनला हे कनेक्ट करून बघा की जर आपली मन बुद्धी, त्या दिवशी पल्लवी ताई तुम्हाला मी बोललेली बुद्धी वेगळी येते यासाठीच बोललेली, आपलं अंतःकरण चतुष्टयी आपण जर ईश्वराला अर्पण केली म्हणजे मनाने त्याचंच सिलेक्शन, चित्ताने त्याचंच चिंतन, बुद्धीने त्याचाच निर्णय, सगळं अंतःकरण आपण त्याला जर अर्पण केलं ना तर ते अर्पण केल्यानंतर पुनरपी संसारा येणे नाही, अपुनरावृत्ती स्थिती प्राप्त होते. या श्लोकाच्या अर्थानुसार अपुनरावृत्ती म्हणजे आता परत तुला जन्म नाही. कारण आपण जे बाहेर बघतो आपण तसं होण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात एक झलक सांगते शारदाताई, जसं बघतो ना आपण तसं होण्याचा प्रयत्न करतो. किती वेळ करतो? जिवंत असेपर्यंत नाही, मेल्यावर सुद्धा जिवंतपणी ज्या वासना आहेत ना त्याच वासना मेल्यावरती टू बी कंटिन्यूड राहतात आणि तेच करण्याचा आपण प्रयत्न करतो. लक्षात घ्या. म्हणजे मोक्ष हा जिवंतपणी प्राप्त करायचा म्हणजे विचारांच्या पातळीवर समजून घ्या प्रत्येक गोष्ट कशी आहे. पुनरपी संसारा येणे नाही, हे मी निगेटिव्ह नाही बोलत आहे अर्चनाताई. हे मी असं नाही म्हणत आहे की संसार चुकीचा आहे. मी सांगते परमार्थ बरोबर आहे. मी म्हणत नाही संसार असार आहे, मी सांगते परमात्मा सार आहे. मी म्हणत नाही संसार असत्य आहे, मी सांगते परमार्थ सत्य आहे. येतंय का लक्षात तुमच्या? एखादा झोपला शारदाताई, त्याला स्वप्न पडलं, ते स्वप्न खोटं आहे.
मग त्या खोट्यापासून त्याची मुक्तता कशी करायची? सोपं आहे, त्याला उठवा, जागा करा. तसं आपण जन्माला आलो आणि या देहाबरोबर मला नाव ठेवण्यात आलं नीलम. मला माझ्या आई वडिलांच्या DNA नुसार मला एक शरीर मिळालं, एक रंग मिळाला. DNA मध्ये कोडिंग असतं ना, असा रंग येणार, अशी केस होणार, असे डोळे होणार, असं नाक, असं ओठ होणार. प्रत्येक गोष्ट मला जन्माबरोबर प्राप्त झाली आणि मी स्वतःला तेच समजत गेलो. हे सगळं असत्य आहे. मग सत्य काय आहे? जे माझ्यामधून प्रवाहित होतंय, ज्याचा लेश, ज्याचा शरीराचा कुठलाही संबंध त्या परमात्म्याबरोबर नाहीये, त्या आत्म्याबरोबर नाहीये, ते माझं स्वरूप आहे, जे मी शरीर टाकल्यानंतर सुद्धा माझ्यावर राहणार आहे. एकदा त्याची ओळख झाली ना की पुनरपी संसारा येणे नाही. मेल्यावर तर नाहीच नाही, पण जिवंतपणी सुद्धा जो भोग मी भोगला ना, का माझ्याशी सगळं वाईट बोलतात? सगळ्यांचं मी सगळं चांगलं करते ताई. रोज सकाळी उठते, टिफिन बनवते, तरी सुद्धा माझे मिस्टर माझ्यावरती चिडतात. तरी सुद्धा पोरं मला म्हणतात असं का केलं? पुनरपी संसारा येणे नाही म्हणजे जे दुःख तुम्ही 5 मिनिटापूर्वी भोगलं, एकदा तुम्हाला सत्याची जाणीव झाली की नाही, संसार असाच आहे, संसार तुला दुःखच देणार आहे, आपण परमात्म्याकडे वळलं पाहिजे. परत आपण त्या दुःखाकडे वळणार नाही जर आपण ते मनावर ठसवलं तर. म्हणून दुःखापासून निवृत्ती होते परमार्थामध्ये. अत्यंत सुंदर आहे, अत्यंत सुंदर. एकदा डोळे मिटून नंतर हा भंग ऐका. तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा, तुझा वास व्हावा वैकुंठासी. वैकुंठासी म्हणजे जिथे इच्छा सगळ्या कुंठल्या, तो आहे वैकुंठ. जिथे तुमच्या सगळ्या इच्छा कुंठित होतात, जिथे वाटतच नाही, सगळ्या वासनांचा जिथे घात होतो, जिथे संपतात, त्याला वैकुंठ असं म्हणतात. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा हे वाक्य बोललं जाईल ना, पुनरपी संसारा येणे नाही, तुमच्या डोळ्यात नक्की पाणी येईल. काहीतरी एक घटना आठवेल की अरे हे चुकीचं झालेलं माझ्याबरोबर, खरंच नको जन्म देवा, नको हा जन्म, मला कंटाळा आलाय, मला त्रास होतोय. मला प्रत्येक क्षणी आपल्याला वाटेल. पण मी हे निगेटिव्हली बोलत नाहीये, मी तुम्हाला संसाराची दुखणी नाही सांगत आहे, मी तुम्हाला परमार्थातला आनंद सांगतेय. बाहेरचा संसारातलं धुकं नाही सांगत आहे, अध्यात्मातला लख प्रकाश सांगतेय. सगळ्यांनी मी शब्दात बसवण्याचा त्याला प्रयत्न करते. समजून घ्या मी काय बोलू इच्छिते. भगवंत जेव्हा म्हणतो की तुझा अज्ञानाने तू भ्रमित होतोस, म्हणजे तू मांडलेल्या मान्यतांपासून, कल्पनांपासून तू जो हा संसार मांडून ठेवलायस ना, त्याने तू भ्रमित झालेला आहेस. भगवंत म्हणतो ज्ञानाने तुझी मुक्तता होणार आहे, म्हणजे आत्मज्ञानाने जेव्हा गुरु तुझ्या आयुष्यात येतील तेव्हा ते मुक्ती करतील. ताई मग आता गुरु नाही आहेत? नाही हो, गुरु आहेत. जी भगवद्गीता सांगतात तो साक्षात कृष्ण तुमचा गुरु आहे. जी ज्ञानेश्वरी सांगितली ते ज्ञानेश्वर माऊली आपले गुरु आहेत. गुरु देहातच येण्याची गरज नाही, ते आपल्याला सांगतायत ओढून ओढून. सगळ्यांच्या घरी असे लोक सांगतात की आमच्या घरी ज्ञानेश्वरी इतक्या वर्षांपासून आहे, आम्ही डुंकून पण बघितली नाही. जर शारदाताईंना आता इच्छा होत असेल माझ्याकडे ज्ञानेश्वरी नाही तरी असली पाहिजे, याचा अर्थ माऊली तुमच्याकडे आलेले आहेत. त्या म्हणतायत की हे शारदे ये, घे मला जवळ, यशोदा ये, घे मला जवळ. ते सांगते माऊली आपल्याला, म्हणजे गुरु आपल्याकडे येत आहेत. मनामध्ये ना क्षणोक्षणी हा भाव जागृत ठेवणं, याला जागृत अवस्था म्हणतात. ज्ञानाची अवस्था जागृत क्षणोक्षणी मनामध्ये ठेवणं, यालाच ज्ञानाची सतत अवस्था, सतत नित्य चिरंतन जे म्हणतात ना, हे त्याला जागृत ठेवणं, मनामध्ये ही भावना सतत हे ज्ञान जागृत ठेवणं, याला म्हणतात. आणि एकदा का ही गोष्ट व्यवस्थित झाली ना की बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला लागतात. इतकं साधं, सोपं आणि सुंदर आहे. या श्लोकांवरती बोलण्यासारखं खूप काही होतं, पण मी थोडक्यात ते लिहून हे केलं की नाही, याचा नेमका अर्थ काय आहे तेवढाच सांगितलं पाहिजे. असो, मी आजच्या आपल्या असो म्हणजे याचा अर्थ गंगेला मिळाला असं नाही होत बरं का. असो याचा अर्थ मनामधला कुठला तरी एक विकार. अर्चनाताई, पल्लवीताई, उज्ज्वलाताई, ऐकताय ना यशोदाताई, मनामधला कुठला तरी एक विकार. स्मिताताई, आत्ताच आपल्या मनातला एक विकार आपल्याला कळाला, नक्की प्रत्येकाला कळालाय, नक्की, मी गॅरंटी देते याची. नक्की आपल्याला आपला विकार कळालाय आणि आत्ता त्याच्यावरती पहिला घाव बसलेला आहे. तो घाव सतत पडत राहू द्या, विचारांचे सतत पडत राहू द्या. आपल्या विचारांमध्ये ताकद आहे की आपले चुकीचे विचार कापून काढण्याची. काट्यामध्येच ताकद असते काटा रुतलेला बाहेर काढण्याची, तशी विचारांमध्येच ताकद आहे चुकीच्या विचाराला कापून काढण्याची. म्हणून माझं काम फक्त एवढंच आहे की गीतेमधले जे विचार आहेत ते आधी मी स्वतः खावेत, छान छान खावेत आणि मग तुम्हाला ते द्यावेत.
इतकंच छोटंसं माझं काम आहे. याच्यानंतर मी एका छोट्याशा गोष्टीकडे येणार आहे. आजचा हरिपाठाचा अभंग घ्यायचा होता मला, पण बघते तर वेळ कसा निघून जातो मला समजतही नाहीये. हा घड्याळ का पळायला लागतं सेशन सुरू झाल्यावर ना, मला समजतच नाही की काय होतं त्या घड्याळाला. जणू काही तो असं म्हणतात ना, स्कूटीवरूनच तो पळतच सुटतं घड्याळ अगदी. इतकं सुंदर आजचं मी हे गुरुच्या वचनांचं एक प्रमाण पण दिलेलं आहे. सद्गुरू वाचवणी सापडे ना सोय, ह्याचं आजचा हरिपाठाचा अभंग सुद्धा छान होता. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैसे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव मने सगुण ते ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. याच्यावरती आपण पुढच्या वेळेस बोलू. पण आता गुरुपौर्णिमा येते. आता गुरुपौर्णिमा येते आणि गुरुपौर्णिमेबद्दल बोलणं गरजेचं आहे. जसं माझं एक कीर्तन आहे ज्याच्यावरतून मला बोललेले लोक की तुम्ही गुरु नाही गुरु करायचा नाही वगैरे. गुरु करायचा वगैरे नाही असं मी नव्हते बोलले. मला एवढंच बोलायचं होतं, फालतू कुठल्या तरी माणसाच्या नादाला लागू नका. चांगला व्यक्ती असेल तर नक्की करा तुम्ही. जसं आचार्य गोविंददेव गिरीजी महाराजांसारखी लोक आहेत आजही, ज्यांच्या तुम्ही शरणाला जाऊ शकता, ज्यांचा तुम्ही आधार घेऊ शकता. आजच्या गोष्टीकडे वळते. आजची गोष्ट अत्यंत सुंदर आहे. द्वारकाधीशाच्या काळातली. द्वारकाधीश म्हणजे कोण? कोण बरं द्वारकाधीश म्हणजे? हा, भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णांच्या काळातली एक गोष्ट आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्या दरबारामध्ये बसलेले होते छानपैकी. कदाचित ही गोष्ट ना तुम्ही कीर्तनामध्ये ऐकली असेल, पण ती गोष्ट मी आज डिटेलमध्ये सांगणार आहे. आणि ही गोष्ट मंदाताई त्यांच्या प्रवचनांमध्ये सांगतात, त्यांच्या पुस्तकामध्ये आहे. इतकी सुंदर गोष्ट आहे. द्वारकाधीश आपल्या दरबारामध्ये बसलेले होते. एक चित्रकार येतो त्यांच्या दरबारामध्ये. आणि एकच मिनिट, राहू दे ना कॉफी, मी नंतर ठेवते ना, मी दोन्ही कप ठेवते, थँक्यू. द्वारकाधीश आपल्या दरबारामध्ये बसलेले असतात. एक चित्रकार येतो. आता द्वारकाधीशांचा दरबार म्हणजे सगळ्यांना वेलकम असणार. तर चित्रकार आल्यानंतर त्याचं सुद्धा स्वागत होतं. त्याला विचारण्यात येतं की काय बाबा तू नेमका कोण आहेस, कुठून आलायस. तो सगळं त्याचं ओळख सांगतो की मी असा आहे तसा आहे. मग तू कशासाठी आलायस? मी चित्र काढतो. बरं कुठली चित्र काढतोस? लोक जी सांगतात ती चित्र मी काढतो. एखाद्या निसर्गाचं चित्र काढतो, सभेचं चित्र काढतो, किंवा एखाद्या व्यक्तीला जर इच्छा असेल तर त्या व्यक्तीचं मी व्यक्तिचित्र सुद्धा काढतो, असं ती व्यक्ती म्हणते. तो चित्रकार म्हणतो. बरं, द्वारकाधीश म्हणतात म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तू आज माझ्या सभेत आलायस, कशासाठी आलायस बाबा? तर तो व्यक्ती म्हणतो की काही नाही, एवढ्या सगळ्यांची चित्र काढली, आता मला ना तुमचं चित्र काढायचंय. तुम्ही साक्षात भगवंत आहात, तुम्ही साक्षात देव आहात असं मी ऐकलंय, मला तुमचं चित्र काढायचंय. मग द्वारकाधीश म्हणजे भगवान श्रीकृष्ण कोणाची इच्छा कशी अपुरी ठेवणार? बरं आता मी त्यासाठी काय करू? तू काढ माझं चित्र, मी तुला परवानगी देतो. तर तो व्यक्ती म्हणतो काही नका करू, तुम्ही फक्त 2 मिनिटं बसा माझ्यासमोर. तुम्हाला बसलेल्या पोझिशनमध्ये चित्र हवंय की उभं स्टँडिंग पोझिशनमध्ये चित्र हवंय? कसं चित्र हवंय सांगा, तसं उभं राहा माझ्यासमोर, मी तसं तुम्हाला बघून घेतो आणि नंतर तुमचं मी चित्र काढतो. आता द्वारकाधीश समोर उभे राहतात. ते म्हणतात मी इथे उभा राहतो, बघून घे मला आणि तू चित्र काढ. तर ती व्यक्ती त्यांना बघते, व्यवस्थित 2 मिनिटं निहाळते आणि म्हणते आता मी जातो, मी चित्र काढतो. तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात ठीक आहे, कधी येशील चित्र घेऊन? तो म्हणतो मी पुढच्या 8-7 दिवसांनी येईल. आज शनिवार आहे, पुढच्या शनिवारी मी येईल तुमच्याकडे चित्र घेऊन. बरं चित्र कशावर काढणार आहेस? माझ्याकडे छान छान पडदे आहेत, त्या पडद्यांवरती मी चित्र काढणार आहे. ती व्यक्ती जाते. ती व्यक्ती इतकी मोठी चित्रकार असते की तिच्या हाताखालचे जे सहाय्यक असतात ते सगळे मदत करतात आणि जसे द्वारकाधीश दिसत होते ना तसंच चित्र तो काढतो. त्याच रंगाचं पितांबर, सगळं तसंच, तशी शाल, सगळं तसंच काढण्याचा प्रयत्न करतो. आणि तो एकदम ख्यातनाम चित्रकार असतो. तो चित्र काढून 7 दिवसांनी पुन्हा एकदा सभेमध्ये येतो. आता सगळ्यांना उत्सुकता लागलेली असते की असा कसा हा चित्रकार आहे, खूप प्रसिद्ध आहे, एवढा हा दावा ठोकून गेलाय की मी तुमचं चित्र काढेन, हुबेहूब चित्र काढेन. द्वारकाधीश म्हणतात या तुमचं चित्र सादर करा. तो मस्तपैकी पडदा असा जाहीर करतो, सगळ्यांसमोर ओपन करतो, खुला करतो समोरच्या भिंतीवरती. आता सगळेजण बघायला लागतात, चित्राकडे बघतात, कृष्णाकडे बघतात. तर सगळ्यांनी नीट बघितल्यावरती कळतं की नाही, कपाळ तसं झालेलं नाहीये, नाक तसं नाहीये, डोळे पण तसेच्या तसे अजिबात नाहीयेत. भले पितांबराचा रंग जाऊ द्या, पण बाकी सगळे फीचर मॅच होत नाहीयेत. मग सगळ्यांचाच हिरमूड होतो. शेवटी तो सुद्धा नीट बघतो तर त्याला सुद्धा चकित होतो तो की अरे हे चित्र सारखं नाही वाटत आहे. तो ओशाळलेल्या नजरेने कृष्णाकडे बघतो, म्हणतो मला ना एक फक्त संधी द्या, अजून एक संधी द्या.
भगवान श्रीकृष्ण हसतात आणि ते म्हणतात ठीक आहे, घे संधी तुला. तो म्हणतो तुम्ही माझ्या समोर बसा, मी तुम्हाला 5 मिनिटं तरी, थोडा वेळ जास्त मी तुम्हाला निहारतो. तो थोडा वेळ जास्त समोर बसतो, बघून घेतो भगवंताला, आणि आता त्याला वाटतं की नाही, आता मी नीट बघितले, मी असंच चित्र काढणार. तो पुन्हा एकदा स्वतःच्या घरी जातो आणि स्वतःच्या सगळ्या सहाय्यकांना घेऊन एक चित्र बनवतो. सगळी स्वतःची जेवढी कौशल्य, स्वतःची किमया, स्वतःची बुद्धी सगळी पणाला लावतो, चित्र काढतो आणि दरबारामध्ये येतो. आता गेल्या वेळेस त्याचे चित्र फेल झालेलं, म्हणून यावेळेस दरबारामध्ये गर्दी जास्त असते त्याचं चित्र काय आहे बघण्यासाठी. सगळे दरबारामध्ये येतात, जनता दरबारामध्ये येते की बघूया चित्र. पुन्हा एकदा चित्र लावलं जातं, पुन्हा तीच अवस्था. नीट बघितल्यावरती कळतं की अरे पुन्हा एकदा चुकलंय, नाक जसं व्हायला पाहिजे तसं झालं नाही, ओठ चुकीचे आहेत, डोळे चुकीचे आहेत. त्याला इतकं कसं तरी वाटतं ना, त्याचे डोळे पाण्याने भरतात. सगळे काही बोलायच्या आधी तोच म्हणतो नाही मला क्षमा करा, हुबेहूब चित्र झालेलं नाहीये. शेवटी भगवान श्रीकृष्ण हसतात आणि ते स्वतःच म्हणतात अजून एक संधी मी तुला देतो, जा. आता तो व्यक्ती, चित्रकार, इतका रडवेला होतो. त्याला असं वाटतं आता मी काय करू, एवढ्या वर्षाचं कौशल्य मी कसं करू ही गोष्ट की जेणेकरून सेम टू सेम चित्र होईल. असं म्हणत असताना तो दरबारातून बाहेर पडत असताना मेन भवनातून समोर त्याच्या येतात नारद मुनी. नारद मुनी म्हणतात की भगवंताच्या दारामधून सगळ्यांना मी हसताना जाताना पाहिलेलं आहे. भले व्यक्ती रडताना येत असेल तरी जाताना हसत जातो, तू का रडत चाललायस? तर तो चित्रकार म्हणतो असं झालं, 2 वेळा चित्र काढण्याचा प्रयत्न केला पण मला काही जमेना, मला समजत नाही मी काय करू. माझं कौशल्य हरलं, माझ्या एवढ्या वर्षाची जी काही साधना होती ती हरली आज. शेवटी आता माझ्याकडे काही पर्याय नाहीये, तुम्हीच मला काय मदत करायची ते करा. नारद मुनी त्याला म्हणतात जरा जवळ येतो आणि त्याच्या कानामध्ये काहीतरी पुटपुटतात. आता तेवढं ऐकून तो एकदम खुश होतो आणि तो घरी जातो निघून. घरी गेल्यानंतर तो काहीच करत नाही. त्याचे सगळे सहाय्यक अक्षरशः आश्चर्यचकित होतात की हा व्यक्ती काहीच करत नाहीये. सगळ्यांना आणखीन उत्सुकता लागून राहते की आता होणार काय. पुन्हा 1 आठवडा होतो आणि आठवड्याभराने तो दरबारामध्ये एक छानशी फ्रेम घेऊन हाजीर होतो. फ्रेमवरती असा कपडा टाकलेला असतो आणि तो फ्रेम घेऊन दरबारामध्ये हाजीर होतो. सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली की आजचं चित्र कसं असणार आहे, आजचा शेवटची संधी आहे त्याला. तो म्हणतो की आज मी तुमचं चित्र बरोबर आणलेलं आहे. द्वारकाधीश म्हणतात लावा समोर चित्र. मग तो समोर ते फ्रेम उघडी करतो, कपडा त्याच्यावरचा हटवतो. समोर द्वारकाधीश उभे असतात आणि ते हसतात आणि ते म्हणतात खरंच की आज सगळं मॅच झालंय. डोळे पण तसेच आहे, नाक पण तसंच आहे, ओठ पण तसेच आहे. अरे वा, आज सगळं मॅच झालेलं आहे. कसं काय हे झालं? तो चित्रकार म्हणतो काही नाही, माझ्या गुरूंनी माझ्यावरती कृपा केली. भगवंत म्हणतात नेमके कोण गुरु? ते म्हणतात मला नारद मुनी भेटलेले आणि ते मला म्हणाले की हा छलिया आहे, हा कधीच कोणाचं ऐकत नाही आणि हा भगवंत कधीही कोणाला स्वतःच्या कौशल्याचा अहंकार होऊ देत नाही. म्हणून तू एक काम कर, पुढच्या वेळेस जाताना फक्त एक मोठा आरसा त्यांच्या समोर घेऊन जा आणि त्याला म्हणावं जेवढी रूपं पालटायची तेवढी रूपं पालट. अनंत रूपे अनंत वेशे म्या देखिले त्यासी. त्याने किती पण वेश धारण करू दे, तो त्याचं रूप पालटू शकणार नाही. तू एवढंच घेऊन जा. श्रोते हो, आपल्या आयुष्यामध्ये गुरु काय करतात? गुरु आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला भगवंताची ओळख करून देतात. कुठल्याही स्वरूपात जर भगवंत आला ना तर त्याला ओळखून देण्याचं सामर्थ्य फक्त गुरूंमध्ये असतं. मग भले ते ज्ञानेश्वरीच्या ओव्यांमधून भेटतील, भले ते तुकोबांच्या अभंगामधून भेटतील, भले ते रामदास स्वामींच्या दशकांमधून भेटतील, पण ते गुरु आपल्याला भगवंताची ओळख करून देतात. बाहेर नाही, आतमधले. कारण आपण गीता शिकतोय. आपला आतला भगवंत ओळखून देण्यासाठी गुरु आपल्याला मदत करतात. त्या भगवंताची मेख त्या गुरूंना बरोबर माहिती असते. इतकं सुंदर रोल आपल्या आयुष्यामध्ये गुरु करत असतात आणि सगळ्यांचे गुरु म्हणजे व्यास मुनी मानण्यात येतं. म्हणून त्या व्यासांची पूजा आपण गुरुपौर्णिमेला करतो, ज्यांच्यासाठी आपण बोलतो ना नमितो हे नमस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लार विंदाय तपत्र नेत्र. तो श्लोक बोला त्या दिवशी. निदान देवाऱ्यासमोर उभं राहून असं समजा की आमच्या घरामध्ये व्यास मुनी आलेले आहेत. लक्ष्मण दादा, आज तुम्ही दिसलाच नाही, आत्ताशी दिसलात मला. आमच्या घरामध्ये व्यास मुनी आलेले आहेत असं समजा आणि त्या दिवशी पूजा करा आणि त्यांना एवढीच प्रार्थना करा, जे ज्ञानोबा मला ज्ञानेश्वरीतून भेटतात ना, अरे मा कसम, एकदा, फक्त एकदा त्यांचा हात या डोक्याला लागू दे. मग पुढे तुम्हाला शेकडो जन्म दे, मला हजारो जन्म दे, मला फरक पडत नाही. एवढी प्रार्थना व्यास मुनींसमोर करा. गुरुपौर्णिमा येते, क्षण असाच वाया घालवू नका.
चातुर्मासामध्ये भगवंत झोपी जातो आणि या सगळ्या देवतांना जाग ठेवतो. मग ते गुरु असतील, ते पित्र असतील, सगळ्यांना जाग करतो आणि भगवंत झोपायला जातो. तर सगळ्यात पहिला थांबा, सगळ्यात पहिला मोठा देव म्हणजे गुरुदेव असतो, ज्याचा आसरा घेऊन आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक गोष्टी करायच्या असतात. फॉर एक्झाम्पल, जे काम शिक्षक करतो, पिऊन करतो, ते काम प्रिन्सिपल करत नाही. अगदी त्याप्रमाणे प्रिन्सिपल झोपायला गेलाय आणि इतर देवतांना सांगून गेलाय कोणी कोणी काय काय करायचं. येतंय का लक्षात? श्रावण मासामध्ये अनेको जे सण येतात त्याचा अर्थ तोच असतो चातुर्मासाचा. सगळ्या देवतांची छान उपासना करा, छान उपासना. सगळ्यात पहिल्यांदा गुरुची उपासना करा. गुरुचा जर फोटो नसेल, गुरु कोणी नसेल मनामध्ये, ज्ञानेश्वर माऊली ऑल टाइम बेस्ट, ऑल टाइम बेस्ट. आजही सिद्ध बेटावरती अनेको सिद्ध त्यांचं संरक्षण करतायत. अशी ज्ञानेश्वर माऊली उपलब्ध असताना आपल्याला इकडे तिकडे जाण्याची गरजच नाहीये. ज्ञानेश्वरी समोर ठेवा, फोटोची पण गरज नाहीये. त्याच ओव्यांचं पूजन करा, बस झालं गुरुपूजन. एवढा मोठा गुरुचा रोल आहे. मोठ्यात मोठ्या क्लुप्त्या गुरु आपल्याला सहज करून देतात. याच्यावरती कोणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. प्लॅटफॉर्म इज युअर्स. येस, कोणाला काही बोलायचं आहे आणि शंका असेल तर नक्की नंतर मेसेज करा, आपण याच्यावर डिस्कस करूया. मी समजू शकते हे आत्मा, हे ज्ञान, हे प्रकाश, हे सच्चिदानंद घन, या गोष्टी अवघड वाटू शकतात. आपण याच्यावरती नक्की बोलूया. जर शंका असेल तर विचारा. हा शोभनाताई, बोलायचंय काही? आजचा विषय इतका सुंदर आणि इतका अगदी टच काय म्हणतात ना, आता इतका आजपर्यंत पोहोचण्याचा म्हणजे जवळजवळ प्रयत्न झालेला. खूपच सुंदर. म्हणजे मी अगदी आज हे झाली, अगदी स्पीचलेस. पण तुम्ही एक सांगितलं ना, परिस्थितीनुसार निगेटिव्हिटी येते, हे अगदी खरं आहे. आणि कळते पण वळत नाही. खरंच नाही. परिस्थितीतूनच संसार शक्यतो अशाच पद्धतीने असावा, मे बी असंच असावा आणि सगळ्याच आपण त्यातूनच जात असतो ऍक्च्युली. पण हीच परिस्थिती आता निगेटिव्हिटी मधून पॉझिटिव्हिटी मध्ये बदलायची. तर हे सेशन आजचं मला फारच त्याच्यासाठी नक्कीच मला उपयोग होईल. खूप खूप धन्यवाद. आजचं सेशन खूप सुंदर झालं, खूपच सुंदर, मला फार आवडलं. थँक्यू व्हेरी मच. अरे ताई, थँक्यू काय, हे मला मी शेअर करते त्यातून मला खूप मिळतं. म्हणजे मला अगदी अगदी एक एक शब्द म्हणजे असा टच होत होता. एक एक शब्द टच होता. आपण ना ताई संतांकडे बघत राहिलं पाहिजे. मी खरं सांगतेय, जसं गेल्या वेळेस बोललेली, राग आला की आपल्याला नामस्मरण येत नाही मुखामध्ये. आपल्याला संतांचं जे म्हणतात ना, संतांकडे बघत बघत झाडू संतांचे मार्ग, यासाठीच म्हणतात. आपल्याला कळत नाही काय म्हणतायत ते. संतांच्या चरणाला लागायचं म्हणजे काय, ज्या पावलांनी ते चालतायत. अहो, म्हणूनच मी बोललेली, राग द्वेष यांच्यापासूनही त्यांची मुक्तता नव्हती. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, कामे नेली चित्त नेदी अवलोकू मुख, नेदी अवलोकू मुख, बहु वाटे दुःख, बहु वाटे दुःख, फुटो पाहे हृदय, फुटो पाहे हृदय. तुकाराम महाराज म्हणतात, माझं चित्त कामाने नेलंय. कोणाचं? तुकाराम महाराजांचं. कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख, मला तुझ्या चेहऱ्याकडे बघून पण देत नाही. तुम्हाला नाही वाटत आपली ही अवस्था आहे? आपली ही पण हीच अवस्था आहे ना? हीच अवस्था संसारामध्ये हीच अवस्था आहे माणसाची, सगळ्यांची अवस्था ही. संतांची पण अवस्था हीच होती, पण त्यातून ते त्यांनी ओव्हरकम कसं केलं. आपण तर एक क्षुल्लक माणूस आहे आणि त्यांनी त्यातून ओव्हरकम कसं केलं ना, ह्याच्यासाठी त्यांच्याकडे बघायचं. 1000 पारायण एकनाथी भागवताची तुकाराम महाराजांनी केलेत. 1000 पारायण झालं काय? आपण ज्ञानेश्वरीची पारायण का नाही करू शकत? कशासाठी आपण बंद लावून घेतो की मी पारायण श्रावणातच करीन, मी असंच करीन, तसंच करीन? ज्ञानेश्वरी रोजचा श्वास असली पाहिजे आपली, अशी ज्ञानेश्वरी आहे. इतकी त्याच्याबद्दल भावभक्ती असली पाहिजे, तरच शक्य आहे, नाहीतर नाही. आणि इतरांकडे नाही, ज्ञानेश्वरीकडे बघायचं आणि रोज आठवड्यातून एकदा ना हा मळ मनातून गेला पाहिजे, मग मजा येईल, खूप मजा येईल. आपण असंच हे सेशन करत राहूया. हा ताई, बोला. ताई, आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी सांगितलं की एक आजचं सेशन खूपच छान झालं खरं. म्हणजे असं नेहमीच होतं, पण आता ह्या वेळेस खूपच, म्हणजे प्रत्येकाला मनामध्ये एक टीक बसली असेल, कुठेतरी लागलं असेल की ही गोष्ट आपण केली पाहिजे. केली पाहिजे. तर एक असं छोटासा हिंदी शायर आहे, उम्र भर गालिब यही भूल करता रहा, उम्र भर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. खरंय, दिवसभर तेच सुरू असतं. पण खरं आज
की आपण आपल्या आत्म्याकडे, आपल्या परमात्म्याकडे शोध आपला सुरू ठेवायला पाहिजे. खरंय. त्याच्याशी तादात्म्य पावायला पाहिजे, म्हणजे तर त्याच्याशी एकरूप होऊन जायला पाहिजे, तो परमात्माच आपण होऊन जायला पाहिजे. आणि तुम्ही आज त्याचा अनुभव घेतला असेल, एक क्षण का होईना आपण टच करून आलो आतमध्ये, एक क्षण का होईना हे सगळे अंधार बाजूला करून टच करून आलो. तोच क्षण मी म्हणत असते की तो क्षण जास्त वेळ नाही लागत. खूप खाऊन, मिरची खाऊन तिखट लागलं, साखरेचा एक दाना तो सगळा तिखटपणा घालवतं. अगदी त्याप्रमाणे तो सगळा अंधकार दूर होतो आणि ज्ञान दिसायला लागतं, परमात्मा दिसायला लागतो ज्ञानाच्या उजेडामध्ये. नक्कीच आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. अजून कोणाला काही बोलायचंय? तुम्ही नंतरही मेसेज करू शकता आणि जास्तीत जास्त लोकांना याच्यामध्ये सामील करण्याचा आपण प्रयत्न करूया. येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. ज्ञानेश्वर माऊली सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश अशाच देत राहोत अशी मी प्रार्थना करेन. आणि अर्चनाताई, तुम्हाला काही बोलायचं नाही का? अर्चनाताई लेफ्ट झाल्या वाटतं. आहेत का? हा, बोला बोला बोला. हा, म्हणाला होता ना ताई, अज्ञानाचं झापट डोळ्यावर असतं. तो अज्ञान आणि तो अहंकार हा एकच असतो, जो इथे असतो, माणसाच्या डोक्यात असतो. म्हणजे ते त्याच्या विचारांमध्ये तो असतो. म्हणजे जसं तुम्ही म्हणाला नाही का की तुम्ही आता हे ज्ञानेश्वरी वाचा, हा बरोबर आहे. हे जेव्हा तुम्ही नित्य नियम करता, ते नित्य तुम्ही जे म्हणत आहात की जेव्हा आपण हे सतत करू, त्याच वेळेला एक असं फ्लॅश आउट होणार आहे आपल्या मेंदूत. बरोबर अहंकार वगैरे इथून तुम्ही क्लिअर झाला ना, मग तुम्ही आपोआप. बरोबर बरोबर बरोबर. एक ना मोठे वक्ता आहेत, हिंदीमध्ये आहेत, काय परत त्यांचं नाव, सोनू आडनाव नाही माहिती मला, हिंदी आहेत ते, सोनू म्हणून. त्यांचं एक छान वाक्य आहे. ते म्हणतात ना, प्रत्येकाला माहिती असतं मी किती घाणेरडा आहे. सोनू शर्मा. हा, ते म्हणतात की प्रत्येकाला माहिती असतं की मी किती घाणेरडा आहे, पण आपला अहंकार आपल्याला मान्य करून देत नाही की मी किती घाणेरडा आहे. कळतंय का? आपल्याला माहिती असतं, हर एक कुत्ते को पता होता है वो कितना गंदा है, लेकिन वो उसको एक्सेप्ट नहीं करता है. आपण स्वतःला तसंच समजा, प्रत्येक कुत्र्याला माहिती आहे की आपण किती घाणेरडे आहोत, फक्त ते स्वीकार करता आलं पाहिजे. आणि अहंकार आपल्याला स्वीकार करून देत नाही, नितीन पगार ह्या नावाच्या अंडर, ताई कोण, तुमचं नाव काय आहे? मी विसरली. काय? ज्योती पगार. हा, ज्योतिताई, मी तुमचं नाव नाही दिसत, ते नितीन दिसतं, मी बोलू तरी कशी? हा हा, नाही आता लक्षात ठेवते मी. ज्योतिताई, काही बोलायचंय? नाही, आज तर बोलायला म्हणजे खरंच नाही काही शिल्लक राहिलं, खूप टच झालं. आपण बोलूयाच नको, आपण सगळ्यांनी आता आताच बघूया, अरे काय बोलायचं, स्वतःच असे आहोत, आधी स्वतःच क्लिनिंग करून घेऊया, काय बिलायचं राहू दे आता सगळं. बरोबर आहे लक्ष्मण दादा? अरे एनर्जी काय, माऊलींची एनर्जी आहे बाबा, ऑल टाइम. कसे पण मागवली मी आणि चालूही केली. ग्रेट. कसे लोक भेटतात. परवा एक जणांचा फोन आलेला, ते म्हटले की ताई, आमच्या इकडे आम्ही ज्ञानेश्वरीची अशी सेवा करतो, जसं आपण देतो ना सगळ्यांना ज्ञानेश्वरी, तसे ते सगळ्या विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरी देतात. जगाच्या कोपऱ्यामध्ये ना ज्ञानेश्वरीसाठी एवढं कार्य चालू आहे ना, म्हणजे माऊलींची ऊर्जा किती असेल, ती एनर्जी किती असेल, की ती आजही ती संपत नाहीये. सूर्याला तरी रोज उगवावं लागतं. ज्ञानेश्वर माऊलींनी एकदाच ज्ञानेश्वरी करून जो काही हलकल्लोळ माजवलाय ना, त्याची स्पंदनं आजही जगामध्ये येतं. इतकं ते ताकदवान आहे. सो इट्स ग्रेट. हा लक्ष्मण दादा बोला. बोलण्यासारखं आहे, सर्व इम्प्लिमेंट करण्याचं चालू होतं सर्व. एक्झॅक्टली. इम्प्लिमेंट करण्यातच मजा आहे. ज्यांना बोलायचं असतं ना, ते फक्त युट्यूबवर बोलतात. ज्यांना बरोबर आहे. सर्व आपल्याला माहित असतं काय चांगलं काय वाईट असतं, पण ते चांगलं वागणं कठीण असतं. एक्झॅक्टली. पण इम्प्लिमेंट करणं अवघड असतं, इम्प्लिमेंट करायला सुरुवात करणं. बरोबर आहे. साधीशी गोष्ट, चहा किती घातक आहे शरीरासाठी, चपाती किती घातक आहे, भाकरी खावी, भाजी खावी, एवढं कळतं तरी पिझ्झाकडे मात्र तोंड जातं आपलं. सो खूप अवघड आहे. छोट्या गोष्टींपासून जर बघायला गेलं ना, एवढं अवघड आहे ना, काही विचारायलाच नको.
कळतंय पण ओळख नाही. हा, कळते पण वळत नाही. आपणच आपले दुश्मन आहोत, स्वतःचे शत्रू होऊन बसलेलो आहोत. आणि भगवंत सांगतोय तू स्वतःला संकुचित, तुकाराम महाराजांचा अभंग आहे, संकोचोनी काय झालासे लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे. तू संकोचून स्वतःला शरीर समजून बसलायस, पण तू शरीर नाहीयेस. तू स्वतः पूर्ण मदहा, तू स्वतः पूर्ण असलेला आत्मा आहेस. तोच चिदघन आत्मा तू आहेस, असं भगवंत सांगतोय आपल्याला. सगळ्यांनी श्लोक वाचा, मी त्याचे स्क्रीनशॉट पण पाठवते. झालेली सेवा ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी, गुरुतत्वाच्या चरणी अर्पण करूया. तुम्हा सर्व श्रोते सज्जनाच्या चरणी अर्पण करूया. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आकल्पायुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो